मला दिसत आहे की आपण सगळेजण खूप एक्साइटेड आहात देवाचं वचन शिकण्यासाठी। अरे पाळक साहेब आणि संपूर्ण मंडळीनं फार सुंदर अशी तयारी केलेली आहे की मंडळीला आध्यात्मिक अन्न सुंदर असं मिळावं। त्याबद्दल मी पाळक कमिटी आणि सर्व मंडळीचे आभार मानतो की तुम्ही फार सुंदर मंडळीची गरज जाणली आणि त्या गरजेला अनुसरून या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुंदर असं विषय हाती घेऊन तयारी दर्शवली की त्यांना आध्यात्मिक अन्न मिळावं। गलती करास पत्र घेणं हे फार छान आणि चांगली गोष्ट आहे। थोड्याच वेळात आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत, पण त्याचबरोबर मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे की गलती करास पत्र 4 दिवसामध्ये संध्याकाळचे 2-2 तास घेऊन संपवणं तेवढंच कठीण आहे। ओके, तेवढंच कठीण आहे। असं काहीतरी जादूची कांडी फिरेल आणि आपण पट करून हे शिकू असं होणार नाही। तर आपण काय करणार आहोत मी तुम्हाला सांगतो। एकंदरीत आपला पॅटर्न कसा असणार आहे, आपण 2-2 तासांमध्ये गलती करास पत्र घेणार तर आहोत, पण त्याचबरोबर जर समजा आपलं पत्र जे आहे ते थोडंसं म्हणतो की राहून गेलं, ओके, तर आपण संपल्यानंतर थोडा वेळ थांबून क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे। ओके, प्रश्न उत्तर आपण घेणार आहे। तर प्रश्न उत्तर घेत असताना त्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण प्रश्न उघड घेऊ आणि मग त्याच्यावर थोडासा विचार विनिमय आपण करूया। मोस्टली आपण बुलेट पॉइंट्स जे आहेत ते बुलेट पॉइंट्स घेणार आहे। आपला मुख्य जो भर आहे तो भर गलती करास पत्राच्या विशेष करून ऐतिहासिक जो बॅकग्राऊंड आहे त्याच्याकडे आपण घेणार आहे, यासाठी की समजण्यासाठी आपल्याला थोडीशी मदत होईल। ओके, तर हे थोडंसं मला तुम्हाला सांगायचं आहे गलती करास पत्र सुरू करण्या अगोदर। तर गलती करास पत्रात आपण जाऊ। जसं तुम्हाला माहित आहे की संत पौलानं हे गलती करास पत्र लिहिलेलं आहे आणि गलती करास पत्र हे मुख्यत्वे करून 48 ते 55 एडी या काळामध्ये पौलानं हे पत्र लिहिलेलं आहे। गलती करास म्हणजे ही काही एक मंडळी नाहीये, तर गलती या प्रांतामध्ये ह्या मंडळ्या होत्या। एक मंडळीला पत्र नाहीये, तर गलती हा जो प्रांत आहे इथे लाव। ओके, गुड। गलती हा जो प्रांत आहे या प्रांतामध्ये असणाऱ्या ह्या मंडळ्या आहेत। आता गलती या प्रांतामध्ये असणाऱ्या मंडळ्या नेमक्या कोणत्या आहेत, तर गलती या प्रांतामध्ये या मंडळ्या ज्या मुख्यत्वे करून आहेत या परराष्ट्रीय मंडळ्या होत्या। म्हणजे यहुद्यातून ख्रिस्ती झालेले लोक नाही बरं का, तर परराष्ट्रीयांमधून ख्रिस्ती झालेले लोक जे आहेत यांच्या ह्या मंडळ्या होत्या। आणि हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण ख्रिस्ती विश्वासणारे जे आज तुम्ही आणि मी आहोत, आपण जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, आपलं तारण झालेलं आहे हे परराष्ट्रीयांमधून झालेलं आहे। तर जर परराष्ट्रीयांमधून आपलं तारण झालेलं आहे तर हे पत्र आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजण्यासाठी कळण्यासाठी फार योग्य आहेत। कारण यहुदी मतानुसारी जे ख्रिस्ती आहेत, ख्रिस्ती झालेले लोक होते, त्याच्या पलीकडं परराष्ट्रीयामधून झालेले जे ख्रिस्ती आहेत त्यांना लिहिलेले हे पत्र आहे। हे पत्र अनेक गोष्टींसंदर्भात आपल्याला विश्लेषण करतं, समजावून सांगतं, पण त्यातल्या काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे। सगळ्यात पहिली आपण गोष्ट विशेष करून आज अध्याय 2 आपण कंप्लीट करायचा असा मी विचार केलेला आहे। मला माहित नाही होईल का नाही, पण आपण प्रयत्न करू की अध्याय 2 आपण 1 आणि 2 पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे। तर अध्याय 1 आणि 2 मध्ये नेमकं काय आहे मी तुम्हाला जरा सांगतो। अध्याय 1 आणि 2 मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे की मी प्रेषित पौल, ठीक आहे। दोन्ही अध्यायामध्ये एक गोष्ट जी नमूद करण्यात आलेली आहे ती गोष्ट अशी आहे की मी प्रेषित पौल। सारखं काय म्हणत आहे, मी प्रेषित पौल, मी प्रेषित पौल। तर हे बोलण्यामागं नेमका उद्देश काय आहे, हे तो का बोलत आहे, ही बोलण्यामागची त्याचं धोरण काय आहे, हे बोलण्यामागं त्याचा उद्देश काय आहे ते आपण पडताळून पाहणार आहे। आणि ते पडताळून पाहत असताना ज्या गोष्टी या ठिकाणी तो सांगतो त्याही आपण समजून घेऊया। तर मी गलती करास पत्र याचा पहिला अध्याय वचन 1-2 तुम्हासाठी वाचतो, समजून घेण्याचा प्रयत्न करू। आपण ना वर्स बाय वर्स जाऊ शकत नाही, तर जेवढे इम्पॉर्टंट वर्सेस आहेत
ते आपण घेऊ आणि मग त्याच्यानंतर जे एक्सपोजिशन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करतो. त्याचं योग्य अर्थविवरण कसं होईल ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर अध्याय 1 वचन 1 आणि 2 थोडंसं समजून घेऊया बरं का. तिथं असं लिहिलेलं आहे, गलतियाच्या मंडळ्यास, आता गलती करास जे आहे म्हणजे गलतिया या प्रांतातील ज्या मंडळ्या आहेत त्या मंडळ्यास कोण बोलत आहे बघा. असं बोलत आहे, मनुष्यापासून नव्हे तर मनुष्याच्या द्वारेही नव्हे. ओके, मनुष्यापासून नव्हे, मनुष्याच्या द्वारेही नव्हे तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले तो देवपिता याच्या द्वारे झालेला प्रेषित पॉल त्या मजकडून व माझ्या बरोबरच्या सर्व बंधुजनांकडून. ओके, आता या मी जसं तुम्हाला म्हणालो अध्याय 1 आणि 2 आपल्याला काय वारंवार सांगतं, मी प्रेषित पॉल. वारंवार काय म्हणत आहे, मी प्रेषित पॉल. इंट्रोडक्शन मध्ये पण तो काय म्हणतो, मी प्रेषित पॉल. हे बोलण्यामागं काय नक्की धोरण आहे, या बोलण्याचा उद्देश काय आहे थोड्या वेळात आपल्याला कळेल. पण थोडंसं हे गंभीर आहे कारण हा साधा सुद्धा व्यक्ती नाहीये, हा वारंवार मी प्रेषित पॉल, मी प्रेषित पॉल हे सारखं सारखं तो बोलत आहे. बोलण्यामागचा उद्देश काय ते आपण थोडंसं समजून घेऊया. बघा तो काय म्हणत आहे, देवपिता व आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या सांप्रतच्या दृष्ट युगापासून सोडवावे म्हणून ज्याने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, याच पासून तुम्हास कृपा व शांती असो. एकदम मी प्रेषित पॉल तुम्हाला कृपा आणि शांती देत आहे. देत असताना काय बोलत आहे तर एक सलाम आहे आणि तो सलाम तो त्या ठिकाणी देत आहे. हे बोलण्यामागचा उद्देश काय, आता लगेच खाली तो एक गोष्ट बोलत आहे आणि ती गोष्ट फार गंभीर आहे. तो काय म्हणतो बघा, मला आश्चर्य वाटते की, तो सुरुवात कशी करत आहे, मला आश्चर्य वाटते की. आता जर समजा आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, माझा एक प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मला ऑलरेडी या चर्चमध्ये वचनाचं शिक्षण देताना ऐकलेलं आहे, तर तुम्हाला हेही ठाऊक आहे की मी प्रश्न विचारतो ना आणि अपेक्षित उत्तराची इच्छा धरतो. तर माझा हा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला आश्चर्य ज्यावेळेस वाटतं तेव्हा ते आश्चर्य म्हणजे काय पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला आश्चर्य वाटलं, असं काय तुम्ही पाहता आणि मग तुम्ही म्हणता की आम्हाला आश्चर्य वाटलं. अशी कोणती गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटतं? अपेक्षित गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य कधी वाटतं? बरोबर, अनपेक्षित गोष्ट म्हणजे अनपेक्षित गोष्ट पाहिली की तुम्हाला आश्चर्य वाटतं. बरं, अजून आश्चर्य कधी वाटू शकतं तुम्हाला? काहीतरी वेगळं पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. बरं, अजून थोडासा विचार करा, आश्चर्य कधी वाटतं आम्हाला? तुम्ही आता एक तुम्हाला उदाहरण देतो मी. तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात आणि एखाद्या गोष्टी संदर्भात तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात आणि ती गोष्टी म्हणतात नाही हे असंच होणार आहे, ते का म्हणता की हे असंच होणार आहे आणि तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की हे असंच होणार आहे. आणि जेव्हा ते तसंच होत नाही, काय होत नाही, जेव्हा ते कारण तुम्हाला 101% माहित आहे की हे असंच होणार आहे, ह्याचा आउटकम काय, ह्याचा आउटकम हाच आहे. पण जेव्हा तो आउटकम येत नाही, मला आश्चर्य वाटलं झालं कसं नाही हे. अरे मी तर बरोबर सगळं केलेलं होतं, मी जे इनपुट टाकलेलं आहे ते एक्झॅक्टली बरोबर आहे. मग हे जर मी एकदम एक्झॅक्ट बरोबर केलेलं आहे, ह्याचा आउटकम असा का आला, मला ह्याचं काय झालं आश्चर्य वाटलं. म्हणजे सगळं प्लॅन होता माझा, एक्झॅक्ट प्लॅन होता, हे अचानक असं कसं झालं. आणि मग पॉल काय करत आहे, पॉल सुरुवात करत असताना इफिसच्या लोकांना काय, गलतीच्या लोकांना काय म्हणतो की मला आश्चर्य वाटतं. माझ्या तोंडात सारखं सारखं इफिस येईल बरं का, कारण माझ्या चर्चमध्ये सध्या इफिस करासपत्र चालू आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या चर्चमध्ये मी गलती करासपत्र 1.5 वर्ष शिकवलंय. ओके, आम्ही 1.5 वर्ष गलती करासपत्राचे मेसेज ऐकत होतो, फक्त गलती करासपत्र. आता 1 वर्ष झालं आम्ही फक्त इफिस करास ऐकतोय आणि सध्या आम्ही फक्त 4थ्या अध्यायात आहे. आता हे माझ्या तोंडात सारखं काय माहिती आहे का, कारण गलती करासपत्र झालंय आणि चर्चमध्ये नुसतं इफिस चालू आहे, तर मी वारंवार इफिस कधी कधी येत जाईल माझ्या तोंडामध्ये. तर तो म्हणतो मला आश्चर्य वाटतं.
आश्चर्य वाटणं म्हणजे काय की जे काही मी पेरलेलं आहे, तर जे पीक मला यायला पाहिजे त्याच्याऐवजी काहीतरी वेगळंच मी पाहत आहे. मला आश्चर्य वाटत आहे. तो म्हणतो मला काय झालेलं आहे, मला आश्चर्य वाटत आहे. आश्चर्य वाटणं ही काय साधी सुधी गोष्ट नाही. का वाटत आहे जरासं चेक करूया नेमकं झालंय काय. पॉल म्हणतो, ज्याने तुम्हास ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले, त्याचपासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागाल. गलती करास मध्ये काय इश्यू झालेला आहे आता, प्रॉब्लेम डायरेक्टली पॉल सुरुवात करत असताना काय करतो, डायरेक्ट प्रॉब्लेमला हात घालत आहे. आणि जे मी पहिला तुम्हाला सांगितलं ना, मी प्रेषित पॉल, याची सुरुवात कशी आहे, मी प्रेषित पॉल, हे सुरुवात तो करत आहे. वारंवार या पत्रामध्ये अध्याय 2 जे आहेत या 2 अध्यायामध्ये वारंवार तो हा शब्द विचारतो, मी प्रेषित, मी प्रेषित, मी प्रेषित, असं तो म्हणत आहे. आणि तो डायरेक्टली प्रॉब्लेमला हात घालत आहे. प्रॉब्लेमला हात घालून काय म्हणत आहे, मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले, त्याचपासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागाल. तो म्हणतो तुम्ही इतक्या लवकर कसं काय शक्य आहे की तुम्ही अन्य सुवार्तेकडे वळाला. तर तुम्ही सर्वजण इथं बसलेला आहात. मी आजच्या दिवसामध्ये असणारी जी अन्य सुवार्ता आहे तिकडे आपण जाऊ. पण इथं अन्य सुवार्ता कोणती होती गलती करास पत्रामध्ये, ती थोडीशी समजून घेऊ. ठीक आहे, एक असते सुवार्ता, एक असते अन्य सुवार्ता. पॉल या ठिकाणी म्हणत आहे तुम्ही कुठे गेलात, अन्य सुवार्तेकडे. आता आश्चर्य कोणत्या गोष्टीचं वाटलंय माहितीये का, आश्चर्य या गोष्टीचं वाटलेलं आहे की मी तुम्हाला सुवार्ता सांगितली. मी तुम्हाला काय पेरलेली आहे, मी तुम्हाला सुवार्ता पेरलेली आहे. आउटकम काय असायला पाहिजे सुवार्तेचा, तारण. आउटकम काय असायला पाहिजे सुवार्तेचा, उद्धार. आउटकम काय असायला पाहिजे सुवार्तेचा, की तुमची आध्यात्मिक जीवनात वाढ. इथं सुवार्ता दिल्यानंतर त्याला आश्चर्य या गोष्टीचं वाटलंय की तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे कसे वळाला. बरं, आता मी तुम्हाला काय म्हणत आहे परत लक्षात द्या बरं का. पॉल या गलतीच्या मंडळीला 3 वर्ष वचनाचं शिक्षण देतो. किती वर्ष, 3 वर्ष. ऑलरेडी समक्षतेमध्ये या मंडळांमध्ये पॉलानं काय केलंय, 3 वर्ष शिक्षण दिलंय. ओके, आता लक्ष द्या बरं का. या मंडळांमध्ये अभिषेक पारकर नाही बरं का, क्लेपा आवळे नाही. कोण, ज्यानं पवित्र शास्त्रातील 13 पत्र लिहिले, तो संत पॉल या मंडळांमध्ये सेवा करत आहे. खुद्द तो येऊन सेवा करतोय, खुद्द तो येऊन देवाचं वचन सांगत आहे. आणि जेव्हा तो परत जात आहे आणि मागं वळून पाहतो तर त्याला काय दिसत आहे की ते लोक अन्य सुवार्तेकडे वळाले. मग आता तुम्ही सर्वजण जे इथं बसलेले आहात, ठीक आहे, आणि तुम्ही इथं बसलेला असताना तुम्ही जर असं म्हणता आम्ही नाही बरं का अन्य सुवार्तेकडे वगैरे वळत, आम्हाला नाही, आम्ही खूप चांगलं शिक्षण घेत आहे, आम्ही नाही तिकडे जाणार कधी. तुम्हाला जर असं वाटत आहे तर ते साफ चुकीचं आहे. कारण अन्य सुवार्ता ही वारंवार नॉक करत असते दरवाजावर, टक 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 टक. तुम्हाला जागृत राहणं फार गरजेचं आहे. पॉल ज्यानं 3 वर्ष स्वतः खुद्द जो ही पत्र लिहित आहे, जो वचनाचं मार्गदर्शन करत आहे, तो पॉल काय करत आहे, छानपैकी सेवा करून गेलेला आहे. टर्न होतो, मागवून बघतो, लगेच अन्य सुवार्तेकडे गेलेले आहेत. तो म्हणतो मला आश्चर्य वाटतं की तुम्ही इतक्या लवकर अन्य सुवार्तेकडे वळाला. त्याला आश्चर्य वाटलेलं आहे. आणि मग तो काय म्हणतो बघा, पुढे तो असं म्हणतो, ती दुसरी नाही. म्हणजे सुवार्ता कुठली आहे, दुसरी नाही. दुसरी नाही म्हणजे ही कुठली असणार मग, अन्य सुवार्ता दुसरी नाही, मग कुठली, काय वाटतं तुम्हाला. आहो ती 3 आहे हो, मग कुठली. आपण म्हणतो बघा, आहो ती 3 आहे, मग कुठली आहे ती, ती तीच आहे. ती दुसरी नाही, मग कुठली, ती पहिलीच. ती दुसरी नाही, मग ती कुठली आहे, ती पहिलीच आहे. म्हणजे समजून घ्या बर का, सुवार्ता आणि अन्य सुवार्ता ह्याच्यामध्ये फरक नेमका काय ते थोडस समजून घ्या. ओके, काय करू, हे काढू, हे लावू.
हे काढू. हॅलो चेक चेक चेक. हॅलो 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 चेक चेक. आहे बरोबर शार्प. हॅलो 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 बघा. हॅलो 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 चेक चेक. हां बस ओके. बघा काय झालेलं आहे. मी पुन्हा गलती करास पत्रामध्ये तुम्हाला नेतो. गलती करास पत्र. थोडंसं माईकनं आपल्याला डिस्टर्ब केला. गलती करास पत्र पहिला अध्याय वचन 7. ती दुसरी नाही. तर ती दुसरी नाही म्हणजे ती कुठली आहे, तर ती पहिलीच आहे. ओके. पहिली म्हणजे कुठली, जी सुवार्ता गाजवण्यात आलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, सुवार्ता जर गाजवण्यात आलेली आहे त्याचा परिणाम काय असायला पाहिजे, तर बघा या ठिकाणी काय लिहिलंय. ती दुसरी नाही तरी पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करून पाहणारे असे कित्येक आहेत. ती दुसरी नाही मग ती पहिलीच आहे. मग ती पहिली असल्यावर काय होतं, ज्यावेळेस ती येते त्यावेळेस त्याचा परिणाम काय, तुम्ही घोटाळ्यात पडता. तुम्ही कशात पडले, तुम्ही घोटाळ्यात पडले. ती सुवार्ता ऐकली, तुम्ही म्हटले की अरे हे असं आहे, आणि मग परिणाम काय, विपरीत. परिणाम काय असायला पाहिजे, तारण. परिणाम काय असायला पाहिजे, उद्धार. परिणाम काय असायला पाहिजे, आध्यात्मिक जीवनात वाढ. इथं परिणाम काय होत आहे, इथं परिणाम हा होत आहे की तुम्ही ऐकली आणि तुम्ही घोटाळ्यात पडले. तुम्ही ऐकली आणि जो परिणाम व्हायला पाहिजे, जो परिणाम होणार आहे, त्याच्या ऐवजी अन्य परिणामांकडे लक्ष येऊ लागलं, घोटाळ्यात पडले. विपरीत करू पाहणारे असं म्हणतो तो कित्येक आहेत. आता पॉल गलतीच्या पत्राला ह्या लिहित आहे, लोकांना लिहित आहे. मी तुम्हाला सांगितलं की 48 ते 55 या काळामध्ये हे पत्र लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये पॉल त्यांना असं म्हणतो की ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे कित्येक आहेत. त्यावेळेस बरं का, 2000 वर्षापूर्वी आपण म्हणू की काय होते, कित्येक. आता किती असतील. ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे पॉल तेव्हा सांगतो की कित्येक आहेत. आता किती असतील. काय वाटतं तुम्हाला. त्यावेळेस कित्येक होते, आता भरपूर. गलती करास पत्र तुम्हाला आणि मला सांगेल, शिकवेल की नक्की ओळखायचं कसं. सुवार्ता ज्यावेळेस तुमच्याकडे आणि माझ्याकडे येते, सुवार्तेद्वारे तुम्हाला आणि मला जे शिकवण्यात आणि सांगण्यात येतं ते नेमकं काय आहे, ते नक्की काय शिकवतं, ते नक्की काय सांगतं, त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी काय काय झालेलं आहे. आपण आता थोड्या वेळाने इतिहास बघणार आहे की पॉल हे सगळं का लिहितंय. आता पुढे बघा एक वाक्य तो बोलतो, काय म्हणतो बघा. तो असं म्हणतो, जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली. म्हणजे कुणी सांगितली, पॉल म्हणतो आम्ही आणि बंधुगणांनी सांगितली. आम्ही आलो, सुवार्ता सांगितली. बघा, आम्ही जी सुवार्ता तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू. आता आम्ही सांगू, पॉल सांगत आहे त्यांना की पहा आम्ही आलो, आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगितली आणि आम्ही गलतियामधून बाहेर गेलो आणि थोड्या दिवसांनी आम्ही पुन्हा गलतियामध्ये आलो. तो म्हणतो की पुन्हा येऊन आम्ही सांगू की आम्ही जे मगाशी सांगून गेलो ना 6-7 महिने अगोदर, ते चुकीचं होतं. आता जे आम्ही सांगतो ना त्याच्यावर विश्वास ठेवा. तो म्हणतो आम्ही सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगू. तो काय म्हणत आहे की आम्ही जी सुवार्ता सांगितली त्या सुवार्तेऐवजी आम्ही आलो आणि पुन्हा येऊन म्हणालो की आम्ही जे सांगितलं ना ते चुकीचं आहे, हे पहा आता आम्ही तुम्हाला सांगत आहे, ते आम्ही सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगू. समजा मी या ठिकाणी बोलत आहे आणि छानपैकी एक पांढरा शुभ्र झगा घालून आलेला एक देवदूत इथं उतरला, फडफड फड पंख फटका लागले त्याचे, आणि तो म्हणाला अरे हा क्लेपा जे सांगत आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका,
अरे हे जे पौलानं पत्र लिहिलं ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काय म्हणत आहे तुम्हाला. आणि सुवार्ताचे जे सोर्स आहे, जो परिणाम व्हायला पाहिजे त्या परिणामाकडे घेऊन न जाता अन्य परिणामांकडे जर तुम्हाला घेऊन चाललेला आहे, पौल त्यांना म्हणतो तू उत्कृष्ट असो, तुमच्या शास्त्रामध्ये लिहिला असेल तो श्रापित असो. त्यानं सुवार्तेचा परिणाम जर तारण आणि आध्यात्मिक जीवनात प्रौढत्व नाही, तर लक्षात घ्या त्या सुवार्तेला अन्य सुवार्ता म्हणतात. त्या सुवार्तेला अन्य सुवार्ता म्हणतात. सुवार्ता नेमकी काय आहे आणि गलतीकरास पत्र ते तुम्हाला आणि मला सांग. पॉल हा विषय नेमका या ठिकाणी का घेत आहे, तिथं जाण्या अगोदर पुन्हा एक 2 वचनं वाचू आणि मग मुळापासून पुन्हा एकदा ह्याचा इतिहास बघू की हा असं का बोलत आहे. बघा, आम्ही अगोदरच सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली, जिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो उत्कृष्ट असो. मी आता मनुष्याची अगर देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय, मी मनुष्यास संतुष्ट कराव्यास पाहतो काय. मी अजून मनुष्यास संतुष्ट कराव्यास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. सुवार्ता आहे जी देवाला संतुष्ट करायला बघते, अन्य सुवार्ता आहे जी मनुष्याला संतुष्ट करायला बघते. तो म्हणतो मी कुणाला संतुष्ट करायला बघत आहे, आणि जर मी मनुष्याला संतुष्ट करायला बघत आहे तर मी देवाचा दास नाही. हे सर्व तो का बोलत आहे, ह्या सर्वाची त्याला गरज काय. आता बघा, मी पुन्हा एक्सप्लेन करतो, पुढची वचनं वाचतो आणि मग आपण एक सारांशाचा बघूया. पुन्हा तो काय म्हणतो बघा. बंधुजन हो, मी तुम्हास कळवतो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या व्यवहाराप्रमाणे नव्हती किंवा नाही. मनुष्याच्या व्यवहाराप्रमाणे म्हणजे मनुष्याला जे हवा आहे, मनुष्याच्या मनाला जे पाहिजे त्याप्रमाणे ही सुवार्ता नव्हती. मी कधीच नाही सांगितली. आपण येणार आहे बरं का सुवार्ता म्हणजे काय या ठिकाणी. मनुष्याच्या व्यवहाराप्रमाणे ही कधीच नव्हती म्हणतो. तर कशी होती बघा, तो काय म्हणतो. कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त नाही झाली आणि मला कोणी शिकवली नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने ती मला प्राप्त झाली. तो म्हणतो ही मला कुणापासून प्राप्त झाली, येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणानुसार. तुम्हाला माहित आहे ना, संत पौलाला सुवार्ता कोणी सांगितली, कोणी सांगितली संत पौलाला सुवार्ता? खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानं. नोबडी एल्स, कोणीच नाही. तो म्हणतो खुद्द मला प्रभू येशू ख्रिस्तानं हे प्रगट केलेलं आहे, दुसरं कोणीच नाही. कोणत्याही मनुष्याकडून मी ऐकली नाही सुवार्ता. आता तो पुढे काय सांगत आहे बघा. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीची तुम्ही ऐकली आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे, आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे स्वजातीतील माझ्या वयाच्या पुष्कळ लोकांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलवले, त्याला मी विदेशी लोकांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी म्हणून आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रगट करावे, हे जेव्हा बरे वाटले तेव्हाच मानवांना न विचारता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमास वर न जाता मी अरबस्थानात निघून गेलो व दिमिश्कास फिरून परत आलो. म्हणतो मी अरबस्थानात गेलो नाही. तो म्हणतो मी अरबस्थानात किती वर्ष होतो? मी 3 वर्ष तिकडे होतो. मला तिथं हे प्रगटीकरण झालेलं आहे. करिंथकरास पहिलं पत्र 11वा अध्याय, त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो प्रभुभोजनाचं भ्रष्टीकरण करतो त्यावेळेस तो म्हणतो जे मला प्रभूपासून प्राप्त झाले तेच मी तुम्हाला कळवतो की ज्या रात्री प्रभूला धरून देण्यात आले त्या रात्री तिने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे. ते 12 जण त्या ठिकाणी शेवटल्या भोजनाला होते. पॉल होता का? नाही. कोण सांगितलं त्याला? तो म्हणतो जे मला प्रभूपासून प्राप्त झाले. कोण मला प्रगटीकरण करत आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. थियोलॉजियन्स असं म्हणतात की लूक शुभवर्तमानाचा मार्गदर्शक सेंट पॉल आहे. लूक शुभवर्तमानामध्ये त्याच्या बालपणासंदर्भात, त्याच्या जन्मासंदर्भात जे डिस्क्रिप्शन केलेलं आहे आपल्याला फार अद्भुत दिसतं, जे मत्तई, मार्क किंवा योहान ही नोट डाऊन नाही करत.
आपल्याला दिसत आहे की पौलाला जे प्रगटीकरण आहे हे प्रगटीकरण खुद्द प्रभूनं केलेलं आहे आणि ते प्रगटीकरणाचं सगळं काही पौल या ठिकाणी नमूद करतो. हे सर्व गलतीकरासच्या लोकांना लिहिण्याची गरज काय आहे? ह्या गलतीकरासच्या मंडळांना सांगण्याची आवश्यकता काय आहे? काय एवढी गरज पडली की यांना ह्याला शिक्षण देण्याची आवश्यकता आहे? कारण तो इथंच नाही थांबत, तो अजून पुढे काय म्हणतो बघा. मग 3 वर्षानंतर केफाला भेटावयास यरुशलेमाला गेलो. किती वर्षानंतर? बोलतो 3 वर्षानंतर मी नंतर केफाला भेटायला यरुशलेमाला गेलो. का बरोबर? का मी यरुशलेमाला केफाला भेटायला गेलो असेल? काय गरज आहे मला केफाला भेटायला जायची? तर बघा तिथं काय लिहिलं आहे पुन्हा. 3 वर्षानंतर मी केफाला भेटायला यरुशलेमास वर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. का? कारण केफा जो आहे, पेत्र जो आहे, तो प्रेषितांमध्ये कोण होता? असं म्हटलेलं आहे, मोठा होता. केफाकडे सर्व लोक जात होते आणि तो म्हणतो मी केफाकडे गेलो. किती वर्षानंतर? दर्शन झाल्यानंतर. दिमिश्कापासून जेव्हा तो अरबस्थानात गेला, 3 वर्ष राहिला, प्रगटीकरण घेतलं, यरुशलेमात आला. कारण यरुशलेम हे त्या ठिकाणी सगळे विश्वासणारे एकत्र जमत होते, त्यांच्यामध्ये सर्व काही सामायिक होते, सगळेजण त्या ठिकाणी येत होते. पौल त्यांना भेटायला गेला आणि पौल जसं मगाशी म्हणाला ना, तो म्हणाला मी कुठल्याही मनुष्याकडे गेलो नाही, कुठल्याही मनुष्याने मला सुवार्ता सांगितली नाही. अहो पेत्र मला नंतर भेटला आणि त्याच्याजवळ मी किती दिवस राहिलो? तो म्हणतो त्याच्याजवळ मी 15 दिवस राहिलो. त्यानं माझ्या ज्ञानात काही भर टाकली नाही. बघा तो काय म्हणत आहे. तो असं म्हणतो भेटावयास यरुशलेमाला वर गेलो, त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो, परंतु प्रभूचा बंधू याकोब याच्या वाचून प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. त्यानं हे लिहिण्यामागं काहीतरी मोठं कारण आहे बरं का. त्या कारणाकडे आपण थोडे येणार आहोत. तो म्हणतो मला पेत्र भेटला, 15 दिवस त्याच्याजवळ राहिलो. प्रभू येशूचा बंधू याकोब होता त्या ठिकाणी, तोही प्रेषित, आणि तो मला दिसला. त्याच्या बाजून अन्य कोणी माझ्या दृष्टीस नाही पडलं. पुढे काय लिहितो बघा. तर पहा, जे मी तुम्हाला लिहितो ते खोटे लिहित नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. एवढं सांगायची गरज काय पौलाला? मी खोटं बोलत नाही, मी देवासमक्ष सांगतो. अरे काय गरज तुला हे सगळं बोलायची? गलतीयाच्या लोकांना तू हे एक्सप्लेन का करत आहेस पौला? तुला काय आवश्यकता आहे बोलण्याची की हो तू प्रेषित पौल, मी प्रेषित पौल, मी प्रेषित? बोलण्याची आवश्यकता काय? तुला हे सांगण्याची आवश्यकता काय की प्रगटीकरण मला देवापासून प्राप्त झालेलं आहे? तुला हे बोलण्याची आवश्यकता काय की मी प्रेषित आहे पण मी प्रभूपासून आहे? हे बोलण्याची गरज तुला काय? तुला हे बोलण्याची गरज काय आहे की मी सांगितलेल्या सुवार्तेशिवाय जर कोणी येऊन अन्य काही तुम्हाला सांगतो तर तो श्रापित असो, तो म्हणतो देवदूत ही श्रापित असो. हे तुला बोलण्याची गरज काय? पौला आवश्यकता काय तुला? पौला तुला गरज काय हे बोलण्याची? पुढे तो अजून लिहितो. तो म्हणतो पहा, मग सुरिया किलकिया या प्रांतात मी आलो तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुद्यातील मंडळास माझी तोंड ओळख नव्हती. त्यांनी एवढे मात्र ऐकले होते की पूर्वी आपला छळ करणारा हा अगोदर ज्या विश्वासाचा नाश करीत होता त्याची तो आता घोषणा करीत आहे. तेव्हा त्यांनी मजवरून देवाचं गौरव केलं. किलकी या प्रांतामध्ये गेला, यहुदी लोकांनी पाहिलं, ते म्हटलं अरे हा तर छळ करणारा होता, हा कसा काय आलेला आहे? लोकांना आश्चर्य वाटलेलं होतं. हे कसं काय घडत आहे? हे का घडत आहे? पॉल हे एक्सप्लेन का करत आहे? आता मी तुम्हाला सांगत आहे, लक्ष द्या, हे फार गरजेचं आहे. गलती या प्रांतामध्ये एक फार मोठा घोळ झालेला होता आणि तो घोळ अध्याय 2 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, आणि हा घोळ मी तुम्हाला सांगतो. आज सेम सिच्युएशन आहे, मंडळांमध्ये हा घोळ आहे, मंडळांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. जसं आपलं हे विषय ठरवण्यात आला आणि जसा विषय आपण रिलीज केला आपल्या चर्चमध्ये आपण घेणार आहे, तर मला महाराष्ट्रातील जे काही चर्चेस आहेत मोठे, त्यांनी मला फोन केले आणि मला सांगितले की सर आमच्याकडे पण ना हा विषय घ्या, सर आमच्याकडे पण हा गलती करास विषय घेणं फार गरजेचं आहे. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय बोलताय, कदाचित तुम्हाला ठाऊक नाहीये तुम्ही काय मागणी करताय. कारण गलती करास पत्र जे आहे ते पूर्णपणे कॅरिझमाला तोडतं आणि कॅरिझमॅटिक जो विश्वास आहे त्या विश्वासाला चाळण करतं. हे का आहे तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पॉल काय करत आहे बघा. पॉल आता एक्सप्लेन करणार आहे की मी हे सगळं का बोललो, मी हे सगळं का सांगत आहे. गोष्ट काय घडलेली आहे बघा गलती या प्रांतातील मंडळांमध्ये. तुम्हाला इथंपर्यंत कळालं की नेमकं तो काय म्हणत आहे.
आता मी पुन्हा जाणार आहे बरं का, आपण पुन्हा पहिला अध्याय घेणार आहे. मी जस्ट तुम्हाला एक जर्नी करवत आहे या दुसऱ्या अध्यायाची. बघा तो काय म्हणत आहे, प्रॉब्लेम काय झालेला आहे बघा. तो असं म्हणतो, दुसरा अध्याय पहिलं वचन, नंतर 14 वर्षांनी, पहिला किती वर्ष झाले, 3 वर्ष, कुठे गेला, यरुशलेमेत गेला. यरुशलेमेत जाऊन त्याला पेत्र भेटला. पेत्राला भेटल्यानंतर 15 दिवस तो पेत्राजवळ राहिला. लोक घाबरलेले होते, लोक भिले होते. का बरं? कारण हा मंडळीचा छळ करत होता. हा खऱ्या अंतकरणानं आलाय नाही आलाय काय ठाऊक नाहीये. हा पकडून आम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकणार आहे नाही टाकणार आहे ठाऊक नाहीये. मग लोक त्याला चाच पडत काय करत होते, भेटत होते. आणि तो तिथं फक्त 15 दिवस राहिला. त्याला प्रभूचा बंधू याकोब भेटला. किलकिया आणि सुरिया प्रांतात गेला. लोक घाबरून त्याला सलाम केला. आणि घाबरून सलाम केल्यानंतर बाकीच्या लोकांनी त्याला आम्ही तुझ्यामुळे देवाचं गौरव करतो असं म्हटले आणि त्याच्या बाजूला झाले. मग नेक्स्ट चॅप्टर आपण दिसतो की 14 वर्षानंतर असं म्हटलंय, 14 वर्षांनी बर्नबासह तितालाही बरोबर घेऊन तो पुन्हा यरुशलेमेस वर गेला. आता 14 वर्षानंतर बरं का. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी या आपल्या भावानं गलतिया प्रांतामध्ये मंडळ्या प्रस्थापित केलेल्या होत्या. कोणी? पॉलानं, जो पॉल विदेशी लोकांचा प्रेषित आहे. त्यानं ऑलरेडी विदेशी लोकांमध्ये काय केलेलं आहे, छानपैकी सेवा केलेली आहे. वाव, आपला बंधू आपण म्हणतो त्याला. त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी जे कष्ट केलेलं आहे ना, ते अद्भुत आहे. लक्षात घ्या, आज आपण जे या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपण म्हणतो की वाव, आम्ही देवाची सेवा करू शकतो, आम्ही देवाची भक्ती करू शकतो, ह्याला अद्भुत असं कारण आहे, टूल आहे, तो आहे संत पॉल. आणि कधीही त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद म्हणणं थांबवू नका. फार जबरदस्त हे टूल आहे संत पॉल, की प्रेषित, जो विदेशांचा प्रेषित म्हणतात. आणि हा काय करत आहे, 14 वर्षांनी पुन्हा यरुशलेमेला जात आहे बर्नबा बरोबर. बर्नबा कोण तुम्हाला माहित आहे, ज्या बर्नबानं सगळे घाबरत असताना त्याला उजव्या हाताने हस्तांदोलन केलं आणि तो म्हटला, कमॉन पॉल, तू शॉल आहेस ना, आता पॉल चल आपण जाऊया सेवेला. आणि तो बर्नबा त्याच्याबरोबर सेवा करायला निघाला. आणि बर्नबा आणि पॉल या दोघांनी काय केलं, परराष्ट्रीयांमध्ये मंडळ्या प्रस्थापित केल्या. परराष्ट्रीयांमध्ये छानपैकी प्रभूचं कार्य केलं, सुवार्थ सांगितली, प्रभूचं गौरव केलं. आणि हा बर्नबा खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर होता. आणि त्यांच्याबरोबर एक तरुण मुलगा, एकदम तरुण मुलाला घेऊन, तिताला घेऊन ते लोक गेले यरुशलेमेला. आता जाण्यामागं कारण काय होतं? ओके, हे जाण्यामागं म्हणजे का 14 वर्षाने ह्यांना का जावं लागलं यरुशलेमेला, आणि का हे ह्याच्या अगोदर तो म्हणतो की आम्ही सांगितलेल्या सुवार्तेशिवाय दुसरं कोणी येऊन सांगो श्रापित आहे, देवदूताला तोही श्रापित असो, हे बोलण्याची गरज काय? कारण लक्षात घ्या, मंडळ्या जेव्हापासून स्थापित झाल्यात, मंडळ्यांवर जे हल्ले आहेत ते हल्ले काही थांबले नाहीत. आणि हे हल्ले कुणाचे आहेत माहिती आहे का? आणि कुणाद्वारे आहेत? अन्य शिक्षणाद्वारे आहेत, अन्य सुवार्तेद्वारे आहेत. हे नॉन स्टॉप चालू आहेत. हे हल्ले नॉन स्टॉप होत आहेत, ते न थांबणारे आहेत. पहा काय झालं, तो काय म्हणतो बघा, जी सुवार्ता मी विदेशी लोकांस गाजवीत असे तो मी त्यास निवेदन केली, पण जे प्रतिष्ठित होते त्यास एकांती केली. तो यरुशलेमेला गेला. आणि यरुशलेमेला काय होतं माहिती आहे का? कोण होते यरुशलेमेमध्ये लोक? कोण लोक होते ज्यांना ही सुवार्ता सांगणं गरजेचं होतं, ज्यांच्याकडून थम्स अप पाहिजे होतं. पहा, थम्स अप कुणाकडून पाहिजे की पॉल जे मला बोलत आहे ते बरोबर बोलत आहे, थम्स अप पाहिजे ना. बघा हे लोक कोण होते. अध्याय 2 वचन 9, आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा, योहान हे जे आधारस्तंभ असे मानले आहेत, त्यांनी मला बर्नबाला देवाच्या कार्यात सहभागी होणे आहो हे दर्शवण्याकरिता उजव्या हाताने हस्तांदोलन केले. म्हणजे हे जे प्रतिष्ठित लोक होते हे त्या ठिकाणी होते जे अखंड मंडळांचं काय करायचे, कारभार चालवत होते. यरुशलेमेची जी मंडळी आहे ती माता मंडळी होती. आणि हे सगळे ज्या ज्या ठिकाणी सेवा करायचे ते जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगायचे, रिपोर्ट द्यायचे की पहा आम्ही अशी सेवा करताय, आम्ही तशी सेवा करताय. हे करण्यामागं कारण काय होतं, करण्यामागं उद्देश काय होता? काहीतरी विचित्र घटना घडलेली आहे बरं का. समजून घ्या हे काय, गलती करा पत्र लिहिण्यामागचा उद्देश काय. बघा काय घडलेलं आहे. तो असं म्हणतो, 14 वर्षांनी मी बर्नबासह तितालाही बरोबर घेऊन यरुशलेमास पुन्हा वर गेलो. ते मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे गेलो. जी सुवार्ता मी विदेशी लोकांस गाजवीत होतो ती मी त्यास निवेदन केली. त्या लोकांना सांगितलं की पहा मी गेलो
विदेशी लोकांमध्ये ही सुवार्ता मी सांगत आहे, जी सुवार्ता आता मी तुम्हाला निवेदन करत आहे, ही सुवार्ता मी गाजवलेली आहे. त्या सुवार्तेकडे मी येणार आहे बरं का, की कोणती सुवार्ता तो गाजवत होता. पाहतो असं म्हणतो, परंतु जे प्रतिष्ठित होते, प्रतिष्ठित म्हणजे जे मान पान त्या मंडळीमध्ये होतं, त्या लोकांना सगळ्यांच्या समोर नाही सांगितलं, त्या लोकांना एकांती घेतलं आणि एकांती घेऊन त्यांना मी ती सुवार्ता सांगितली. नाहीतर मी व्यर्थ धावलो असतो किंवा धावतो किंवा धावलो असतो असे झाले असते. नाहीतर असं झालं असतं की मी व्यर्थ धावतोय. जर त्या लोकांनी मला थम्सअप दिला नाही, ते लोक म्हणाले की पॉल जे शिकवते ते चुकीचं आहे, मी व्यर्थ धावलो असतो. पण त्या लोकांना मी पर्सनली जाऊन वैयक्तिक रीतीने सुवार्ता सांगितलं की पहा मी हे गाजवत आहे. ते काय म्हटले बघा, तथापि माझ्या बरोबरचा तीत हा हेलेनी असताही त्याला देखील सुनता करवून घेणे भाग पडले नाही. आता हे महत्वाचं आहे. घोळ काय झालेला आहे बघा, तीत एक तरुण पोरगा आहे, अराउंड त्याचं वय असं म्हणण्यात येते की एक 22 वर्षाचा तरुण आहे, आणि तीत हा हेलेनी होता. गलती या प्रांतामध्ये पौलाचं एक उगवलेलं बीज, आणि हे पौलानं त्याला घेतलेलं आहे, तिथाला आणि संगती केलेले आहेत. बर्नबा त्याच्या बरोबर आहे. बर्नबा, तीत आणि पॉल तिथे गेलेले आहेत. मंडळी सगळी यहुद्यांची आहे, आणि यहुद्यांच्या मंडळीमध्ये हे लोक जाऊन सांगत आहेत की किती सुंदर सेवा कार्य चालू आहे, किती छान सेवा चालू आहे. त्या ठिकाणी एक्सप्लेन करतायत सुवार्तेचं फळ बघा, आणि त्या ठिकाणी तिथाला उभं करतायत. आता घोळ किती मोठा आहे बघा. घोळ हा आहे, या गोष्टी काय झालं बघा, या गोष्टी चोरून आत आलेले खोटे बंधू कारण झाले, ते आम्हा दासपणात घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये जी आमची मोकळी ती हेरावी म्हणून चोरून आत आले होते. आता इथं घोळ होता, फुल घोळ असा होता की काही चोरून आत मंडळांमध्ये आलेले खोटे बंधू होते. ते येऊन काय करत होते, ते येऊन जी मोकळीक आहे ती हेरावत होते आणि पुन्हा दास्यात ढकलत होते. दास्य कुठलं बरं, तर दास्य हे नियमशास्त्राचं, दास्य हे गुलामगिरीचं. गुलामगिरी कुठली, नियमशास्त्राची गुलामगिरी, आणि त्याच्यामध्ये पुन्हा आम्हाला ढकलत होते तो म्हणतो. आणि होत असताना ती त्या ठिकाणी उपस्थित होता. आता एक्झॅक्टली ही सिच्युएशन नेमकी काय घडली होती ती थोडीशी आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघूया. ठीक आहे, ही सिच्युएशन नेमकी त्या ठिकाणी काय घडली होती. तर माझ्या सांगते सगळ्यांनी प्रेषितांची कृत्ये काढा. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय. आणि या ठिकाणी खूप मोठा तुम्हाला दिसतं बघा, एक मोठा घोळ झालेला आहे 15व्या अध्यायामध्ये. आणि 15वा अध्याय जो आहे ना, हा बिलकुल ही सिच्युएशन आहे जी सिच्युएशन पॉल नमूद करत आहे गलती करास मंडळीला, ती सिच्युएशन आहे. बघा या ठिकाणी काय घडलेलं आहे. अध्याय 15 आणि वचन 1 पासून पुढं. तेव्हा कित्येकांनी यहुद्याहून उतरून बंधुवर्गास अशी शिकवण दिली की मोशेच्या परिपाठाप्रमाणे सुनता झाल्यावाचून तुमचे तारण शक्य नाही. काय शिकवत होते की सुनतेद्वारे तुमचं तारण आहे, सुनता आहे तरच तुमचं तारण होईल. ते खोटे बंधू आले होते ना, त्यांनी बिलकुल ही सुवार्ता त्या लोकांना सांगायला सुरुवात केली. सुवार्ता काय होती, सुवार्ता ही होती की ख्रिस्तावर विश्वास ठेवा,
परत सांगा मला, काय म्हणते तुम्ही? ओके, हा, मी सांगतो, एक्सप्लेन करतो. ओके, येस. प्रेषित 15 नक्की घटना काय घडलेली आहे ती आपण जराशी पाहूया. घटना अशी घडलेली होती. पुन्हा एकदा मी तुम्हाला गलती करासपत्र वाचून दाखवतो, म्हणजे पुन्हा एकदा आपण आपल्याला लक्ष येईल काय लिहिलेलं आहे. पॉल म्हणत आहे, अध्याय 2 आणि वचन 4, तो असं म्हणत आहे, या गोष्टीला चोरून आत आलेले खोटे बंधू कारण झाले. ते आम्हास दासपणात घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये जी आमची मोकळी ती हेरावी म्हणून चोरून आत आले होते. ही घटना काय होती माहिती आहे का? ही घटना अशी होती की ज्या वेळेस हेलनी कोणी हेलनी एखाद्या यहुदी मतानुसारी जे लोक आहेत आणि जे ख्रिस्ती झालेले आहेत त्यांच्याकडे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस हेलनी जे लोक आहेत, हेलनी लोकांकडे फार हीन भावनेने बघितलं जायचं. हेलनी कोण आहेत बघा, मी तुम्हाला जरा एक्सप्लेन करतो म्हणजे समजेल. हेलनी हे होते की ज्यावेळेस मंदिर आणि मंडप ही संकल्पना होती त्यावेळेस मंडप या संकल्पनेमध्ये एक होतं परमपवित्र स्थान, एक होतं पवित्र स्थान, आणि त्यानंतर होतं की ज्या ठिकाणी सगळे लोक बसायचे असं जे ठिकाण होतं. पण त्याच्यामध्ये ही काही गोष्टी होत्या, काही टप्पे होते, ते समजून घ्या. इव्हन मंदिराचं पण सेम होतं, जे मंडपाचं जे स्थान होतं तसंच मंदिराचंही बनवलेलं होतं. मंदिर कसं होतं तर पवित्र स्थान, परमपवित्र स्थान, पवित्र स्थान, त्यानंतर लोकांचा समुदाय ज्या ठिकाणी बसायचा त्याच्यामध्येही फक्त यहुदी पुरुष, आणि त्यानंतर मग पुन्हा एक बाउंड्री, त्यानंतर यहुदी स्त्रिया, आणि त्यानंतर मंदिराचं दार बंद. आणि परराष्ट्रीयांचं स्थान मग कुठं होतं तर बंद मंदिराच्या बाहेर. म्हणजे हेलन्यांचं स्थान कुठं तर हेलन्यांचं स्थान बंद मंदिराच्या बाहेर. परमपवित्र स्थानामध्ये प्रमुख याजक वर्षातून एकदाच एंटर करायचा, बाकीचे याजक कुठं पवित्र स्थानामध्ये. त्याच्यानंतर कोण तर यहुदी पुरुष, त्याच्यानंतर कोण तर यहुदी स्त्रिया, त्यानंतर मंदिराचं दार बंद. हेलनी कुठे आहेत? हेलनी मंदिराच्या बाहेर. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला, मसाया, जो मसाया, ही मसाया किंवा ख्रिस्त बनणारी जी सुवार्थ आहे, यहुद्यांना किंवा यहुदी मतानुसारी जे ख्रिस्ती आहेत त्यांना फक्त एकच विश्वास होता की येशू हा जो ख्रिस्त आहे तो फक्त यहुद्यांसाठी आलेला आहे. आणि त्यामुळे परराष्ट्रीयांसाठी तो आहे का तर बिलकुल नाही. आणि जे कोणी लोक ख्रिस्ती बनू इच्छितात त्यांची सुनता होणं गरजेचं आहे, म्हणजे यहुदी विश्वास त्यांनी अंगीकारला पाहिजे, आणि हे त्यांचं धोरण होतं. त्यामुळे घटना अशी घडली की पॉल ज्यावेळेस सुवार्थ सांगत होता तो सुवार्थ कृपेची सुवार्थ सांगत होता, की कोणत्याही कृतीनं नाही, कर्मानी नाही, नियमांनी नाही, तर देवाच्या कृपेद्वारे तुमचं तारण आहे. आणि ह्या कृपेद्वारे तारणामध्ये तुम्हाला कोणतेही नियम विधी पाळण्याची गरज नाही, कोणतीही सुनता करण्याची गरज नाही. आणि हे ते शिक्षण ज्यावेळेस तो देत होता त्यावेळेस लोकांना ते अवघड चाललेलं होतं. लोक त्या शिक्षणाला नकारत होते. आणि यहुदी मतानुसारी हे जे खोटे बंधू आहेत, हे खोटे बंधू आत शिरले, आणि हे खोटे बंधू आत शिरून गप नाही राहिले, तर ते काय करू लागले, ते येऊन प्रश्न विचारू लागले. अहो, तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाय? तुम्हाला येशू ख्रिस्त तारणारा मिळालाय? हो. अरे किती चांगली गोष्ट आहे. मग ते म्हणायचे तुमचा एक प्रॉब्लेम आहे. पण काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुमची सुनता नाही झाली. तुमची सुनता होणं गरजेचं आहे. सर्कमसिजन मस्ट आहे. तुम्ही सुनता नाही करत, तुम्ही कसले ख्रिस्ती आहे? कारण येशू ख्रिस्त हा यहुद्यांसाठी आला, आणि तुम्ही कोण? मग त्या ठिकाणी ते एवढं फोर्सफुली होऊ लागलं. आणि मग काय झालं, ही घटना घडत आहे. कोणती घटना तर जी प्रेषितांच्या कृत्यात सांगितलेली आहे. ज्यावेळेस कोण कोण जात आहे? बर्नबा यहुदी, पॉल यहुदी, आणि संगती कोण आहे? हेलनी तीत. वय काय? 22 वर्षाचा तरुण.
तुम्ही विचार करा की सगळे बलाढ्य लोक समोर बसलेत आणि हे तरुण पोरग तिथे आहे आणि हे पोरग हेलन्य आहे आणि ह्याला पौलाने शिक्षण दिलेलं आहे, वचनात वाढवलेलं आहे आणि वचनात वाढवलेलं हे लेकरू त्या ठिकाणी पौला बरोबर आहे आणि म्हणून पौल मुद्दामपणे त्याचं नाव देत आहे की आमच्या संगती हेलन्य असलेला तीत यालाही सुनता करून घेणं भाग पडलं नाही. म्हणजे त्यानं प्रोटेस्ट केलं त्या गोष्टीला, नाही मी सुनता नाही करणार कारण माझं तारण कृपेनं झालेलं आहे आणि तारण कृपेनं झाल्यामुळे सुनता नाही, कर्म नाही, कृती नाही. मग हे खोटे बंधू कोण होते माहितीये का? हे खोटे बंधू गलती या प्रांतामध्ये फिरू लागले मंडळांमध्ये. आम्ही कुठून आलोय? येरुशलेम मंडळीतून आलेलो आहे. आता मला माहित नाही की हे आपल्या इथं घडते की नाही, पण जर समजा आपलं हे होली एंजल्स चर्च आहे, ठीक आहे, आणि होली एंजल्स चर्च मधून समजा गावखेड्यांमध्ये, मला माहित आहे तुमच्या छोट्या छोट्या मंडळ्या आहेत की नाहीत, पण असं असतात बरं का, की एक मेन चर्च असतं सिटीमध्ये आणि मग त्यांच्या छोट्या छोट्या मंडळ्या गावखेड्यांमध्ये असतात. आणि मग त्या गावखेड्यांमधल्या ज्या मंडळ्या असतात त्या गावखेड्यांमधल्या मंडळांकडे जेव्हा मेन चर्च मधून लोक जातात तर त्यांचा ऍटिट्यूड एकदम असा असतो, आम्ही मेन चर्च मधून आलोय. आणि मग त्यांचे जे आहेत ना, जे लोक आहेत त्यांचा ऍटिट्यूड असा असतो, का बरं? अरे तुमच्याकडून आम्हाला सुवार्ता कळाली, तुम्ही जर मिशनरी पाठवला नसता, तुम्ही जर इव्हॅन्जलिस्ट पाठवला नसता, सुवार्थिक, आम्हाला ख्रिस्त समजला नसता, थँक्यू सो मच. आणि आपला असं असतं. मग कसं चाललंय सगळं? चांगलं चाललंय, पण तुमच्यामध्ये कमी आहे. काय कमी आहे? तुम्ही आमच्यासारखे नाही. म्हणजे आमच्यासारखे नाही म्हणजे काय? तुमच्याकडे कोण येतं? आमच्याकडे पॉल आला. बावळट आहे तो. बावळट का बरं? तो येशू संगती बरोबर होता का? येशू बरोबर कोण होतं? आमचे पाळक साहेब पेत्र. आणि पॉल बघा होता का? काउंट करा. पॉल नव्हता. तुम्हाला कोणी येऊन सांगितलं? पॉला ना. आमच्याकडे कोण होता? येशूचा भाऊ याकोब. अरे हा, याकोब तुमच्याकडे पेत्र, तुमच्याकडे योहान पण आहे. हो, तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे पॉल आहे, बिंडोग आहे. त्याचं ऐकता तुम्ही? आणि तो म्हणतो म्हणून ऐकता? तो म्हणतो सुनता नाही, चला ठीक आहे तुम्ही ख्रिस्ती. असं होतं काय? तुम्हाला सुनता करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला अरे हा बरोबर आहे, आम्हाला सुनता करून घ्यायला पाहिजे. मग लोक काय केले? गलती करायच्या लोकांनी सुनता करायला सुरुवात केली. तो ते पहिल्या अध्यायात बोलतो ना, मला आश्चर्य वाटते की आम्ही जी तुम्हाला सुवार्ता सांगितली त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर अन्य सुवार्तेकडे कसे वळला? म्हणजे हे कसं काय केलं तुम्ही? हे तुमच्याकडून कसं घडलं? तुम्ही कशी ही कृती केली? आणि त्या तरुण पोराचं नाव ते मुद्दामपणे लिहिलं आहे बरं का, की अखंड येरुशलेम चर्च वन साइड. आणि हे पोरगं उभं राहते ना, म्हणते मी नाही करणार, मला माहित आहे माझं तारण कृपे नाही. आणि अख्खं चर्च एका बाजूला आहे. चोरून आत आलेले खोटे बंधू, तो म्हणते ना मी प्रेषित पॉल. मी काय बोलण्याची गरज आहे माहितीये का? कारण त्याला वेड्यात काढलंय. त्याला बोलण्यात आले येशू बरोबर होता का? तो का म्हणतो मला कुणी प्रगट केलंय? तो का हे बोलत आहे, का सांगत आहे? कारण त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. हा कोण आहे? हा कुठला आहे? हा होता का आमच्या बरोबर? आमच्या पाळक साहेबांबरोबर तो होता का? नाही, आमचे पाळक साहेब लय भारी आहेत, ताकदवर, सामर्थ्यानं भरलेले, येशू संगती फिरलेले आहेत. हा कोण आहे? ह्याच्यामध्ये काय? आणि पॉल काय करत आहे? पॉल एक्सप्लेन करत आहे. पॉल म्हणतो की नाही, आम्ही सांगितलेली जी सुवार्ता होती त्याच्याहून निराळी सुवार्ता कोणी येऊन तुम्हाला सांगो, आम्ही पुन्हा येऊन सांगू, किंवा आम्ही गेल्यानंतर देवदूत आला आणि देवदूत घेऊन सांगू,
बोलतो तो पण श्रापग्रस्त असो. हे तो का बोलत आहे? कारण ही घटना तशा प्रकारे घडलेली आहे. तो त्या गलतीच्या लोकांना जे एक्सप्लेन करत आहे ते यासाठी करत आहे की तुमची जी इच्छा आहे, तुमचा जो फोकस आहे तो एवढा डेंजर झालेला आहे की लोकांच्या त्या बोलण्याला तुम्ही बळी पडलात आणि तुम्ही सुनता करून घेतली. माझ्याकडनं एक मीम होतं. मीम म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, लोक असं काहीतरी लिहितात आणि हसतात. तर माझ्याकडे एक मीम होतं. ते मीम असं होतं, गलती करास पत्र पोहोचण्या अगोदर ज्या ज्या लोकांनी गलती कराशा लोकांनी सुनता करून घेतलेली होती ना, त्यांचं एक चित्र होतं आणि ते सगळेजण एकदम असे रडत होते की आम्ही हे काय केलं. गलती करास पत्र जाण्या अगोदर. कारण का, हे पोहोचण्या अगोदर खोटे बंधू तिथं गेले आणि त्यांनी असा काही त्यांच्यावर इन्फ्लुएन्स केला, त्यांना वाटलं की आमच्यात आता एकच उणीव आहे, कोणती सुनता करून घ्यायला पाहिजे. आणि लोकांनी पटापट सुनता करून घेतल्या. आणि पॉल त्यांना काय करत आहे? आडे हात घेत आहे. पॉल त्यांना धडाधड वचनानुसार काय करत आहे? मारत आहे. तुम्ही हे काय केलं? तुम्ही खोटे बंधू कारण झाले. कारण त्यांनी काय केलं बघा. तेव्हा पॉल व बर्नबा यांच्या बरोबर त्यांचा मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की पॉल आणि बर्नबा यांनी व त्यांच्यातून इतर कित्येकांनी वादासंबंधाने यरुशलेमेत प्रेषित वडीलवर्ग याचकडे जावे. जे लोक घुसले आणि ज्यांनी गलतीमध्ये प्रॉब्लेम केले, पॉल आणि बर्नबा बरोबर यांचा वाद झाला, ते म्हणले ओके डन, चलो जाते उधर, किधर मेन चर्च. सगळे जे वडील वर्ग आहेत, प्रेषित आहेत, त्यांच्याकडे जावे आपण आणि ह्याचा एकदा निर्णय करूया की सुनता करायची की नाही, नियमशास्त्र पाळायचं की नाही, एकदा ते डिसाईड करून टाकूया आपण. आणि सगळे निघाले. कुठे निघाले? चला यरुशलेम, मेन चर्च. बघा काय झालं त्या ठिकाणी. मग असं झालं. मग मंडळीने त्यास बोलवल्यावर ते फिनके व शिमरोन यामधून गेले आणि विदेशी लोक देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केलं. काय झालं की तिथे गेल्यावर समजलं की जात असताना शमरोनामधून गेले, फिनकेमधून गेले, जे ऑलरेडी प्रदेश जे आहेत ते सगळे परराष्ट्रीयच आहेत. आणि तिथून गेल्यावर त्यांनी ऐकलं की वाव, किती जबरदस्त, किती छान आम्ही ऐकलेलं आहे की परराष्ट्रीय लोक आमच्यासारखे प्रभूकडे यायला लागलेत. अशक्य आहे. का त्यांना अशक्य वाटत होतं बरं? तोच जुना भाग काय की विदेशांना अजिबात एंट्रन्स नाही. प्रियानो, आज बर का, आजही जर एखादा विदेशी आपल्या मंडळीमध्ये, यहुदी आपल्या मंडळीमध्ये आला आणि यहुदी मंडळीमध्ये येऊन तो तुमच्या बाजूला बसणार नाही बर का. तुमच्या संगती तो काही शेअर करू शकणार नाही. कारण तो स्वतःला एवढा ग्रेट समजतो, तो एवढा ग्रेट फील करतो. नाही बसणार. त्या आज पण इस्रायलमध्ये जाऊन तुम्ही म्हणा बरं, काय येशू तुमचा तारणार आहे का हो? ते म्हणतात नाही. काय येशू तुमचा मसाया आहे का? नाही. आणि तुम्ही त्यांना सुवार्थ सांगा बरं आणि म्हणा येशू तुमचा तारणार आहे आणि कानाखाली खायला तयार राहा. इस्रायलाच्या तारणासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे बरं का. कारण त्यांचं तारण झालं की प्रभू येणार आहे हे मात्र नक्की आहे. पण त्याचबरोबर पॅलेस्टाईन सुद्धा प्रार्थना करा त्यांच्यासाठी पण. त्यांचं पण तारण तेवढंच गरजेचं आहे. काही लोक असतात उभे राहतात, प्रे फॉर इस्रायल. ऍब्सोल्युटली प्रे फॉर इस्रायल. प्रे फॉर पॅलेस्टाईन टू. त्यानो जी गरज त्यांना तारणाची आणि येशूची आहे ना, तीच गरज सर्वांना आहे. प्रे फॉर इंडिया, ऍब्सोल्युटली. प्रे फॉर पाकिस्तान टू. सगळ्यांना इक्वल तारणाची गरज आहे. सर्वांना इक्वल सत्याची गरज आहे. डिस्क्रिमिनेट करू नका. कारण यहुदी जो विश्वास आहे तो त्या यहोवा देवावर आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतात. आणि पॉल त्यांच्या तारणासाठी विनंती करा म्हणतो का? बिलकुल करा म्हणतो. पॉल म्हणतो का त्यांचे डोळे आंधळे केले म्हणून? हो, त्यांचे डोळे आंधळे केले यासाठी की आपल्याला सत्य समजावं. देवाने ते केलं का? बिलकुल केलं. पण पॉलाचे हे शिक्षण ऍब्सोल्युटली बरोबर आहे की पॉल म्हणतो कोणी यहुदी नाही, कोणी हेलनी नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी दास नाही, कोणी मालक नाही. आपण सगळेजण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक आहोत. आणि हेच त्यांना पटत नाही.
यहुदी काय म्हणतो? अजिबात नाही. मग तू ख्रिस्ताचा माझ्या बरोबर बसणार? तू नाही, सुनता करून घे. तुला सुनता करणं गरजेचं आहे. आणि मग हा प्रॉब्लेम घेऊन ते कुठे गेले? येरुशलेमेमध्ये गेले, वडील वर्गासमोर गेले. हे खोटे बंधू कोण होते? त्या मंडळीचे होते. पाळक कोण होते? पेत्र, याकोब, योहान मंडळी चालवत होते. आणि मग हे प्रेषित मंडळी चालवत आहेत. त्या मंडळीचे लोक आहेत, विश्वास काय की तो प्रभू यहुद्यांसाठी आलेला आहे. आणि पौल काय म्हणत आहे की नाही, परराष्ट्रीयांसाठी पण आहे, परराष्ट्रीयांचं पण तारण, कारण प्रभू सर्वांसाठी आहे. मानाला तयार नाहीत. मग चला निर्णय करू. कुठं? मेन चर्च येरुशलेम मध्ये गेले. काय घडलं बघा, असं म्हटलेलं आहे. नंतर ते येरुशलेमास पोहोचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित, वडील वर्ग यांनी त्यांचा सत्कार केला. पौल, बर्नबा यांचा सत्कार केला. तेव्हा आपण देवाच्या समागमात असताना त्याने जे जे घडवले ते त्याने त्यांना सांगितले, रिपोर्ट दिला की काय काय घडलेलं आहे, काय काय झालेलं आहे. परंतु परुषी लोकांच्या पंथातील कित्येक विश्वास पुढे होऊन म्हणाले, त्यांची सुनता झाली पाहिजे, मोशेचे नियमशास्त्र पाळावे असल्यास आज्ञा करा. त्यांची सुनता व्हायला पाहिजे, मोशेचं नियमशास्त्र पाळायला त्यांना सांगा. अहो, कसं काय परराष्ट्रीय लोक प्रभूकडे येऊ शकतात? नाही येऊ शकत. मग काय व्हायला पाहिजे? त्यांची सुनता करा, त्यांना पुन्हा नियमशास्त्र पाळायला सांगा. आवश्यक आहे, गरजेचं आहे. एक मजेशीर माझा प्रश्न आहे बरं का, आपण इकडे जाण्याच्या अगोदर थोडासा ह्याला धरूनच आहे, पण एक मजेशीर प्रश्न आहे. आमच्या बायबल स्टडी ज्यावेळेस चालू होता, आमची कॉटेज प्रेयर चालू होती, 10 आज्ञा आमच्या संपल्या. आणि मग कॉटेज प्रेयर मध्ये एकदम एंडला आम्ही जस्ट कन्क्लूड करत होतो, मी एक प्रश्न विचारला. आणि तो माझा प्रश्न असा होता, नीट ऐका बरं का. आणि माझी इच्छा आहे, दिसायला तुम्ही सगळे मला प्राऊड दिसता, तर माझी इच्छा आहे की तुम्ही मला प्राऊड आन्सर द्या. ओके, मॅच्युअर आन्सर येऊ दे. मला सांगा की देवानं आज्ञा का दिल्या? 10 आज्ञा आपण म्हणतो. ओके, नियमशास्त्राचं कोर, नियमशास्त्राचं कोर म्हणजे नियमशास्त्राचा केंद्रबिंदू, म्हणजे संपूर्ण नियमशास्त्र जे आहे त्याचा सेंटर पॉइंट काय आहे? 10 आज्ञा. 10 आज्ञाच्या इर्द गिर्द नियमशास्त्र, नियमशास्त्राच्या इर्द गिर्द संपूर्ण टोरा, टोरा म्हणजे पहिली 5 पुस्तकं, त्या 5 पुस्तकांच्या इर्द गिर्द संदेशांचे ग्रंथ, राजे, नंतर मग स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, हे सगळं त्याच्या इर्द गिर्द. मग काय झालं? ओल्ड कव्हनेंट. म्हणजे स्टार्ट कुठून आहे? 10 आज्ञांपासून. ओके, 10 आज्ञा कोर, त्याच्या आजूबाजूला नियमशास्त्र, नियमशास्त्राच्या आजूबाजूला टोरा, टोराच्या आजूबाजूला संपूर्णपणे जुना करार, ह्याला ओल्ड कव्हनेंट आपण म्हणतो. तर आपण सुरुवात करू इथून. देवानं नियम का दिले? देवानं आज्ञा का दिले असं वाटतं तुम्हाला? मनुष्याला देवानं आज्ञा का दिल्या, नियम का दिले? काय वाटतं तुम्हाला? हा, काय वाटतं? परमेश्वराचं भय त्यांना व्हावं म्हणून. ओके, ऍग्रीड. येस दादा, काय बेटा? ऍब्सोल्युटली बरोबर आहे. जर लॉ नाहीये तर आपल्याला पाप कळणार नाही. सिन वी डोंट नो, की आपल्याला पाप कळणार नाही. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. की जर तुम्हाला लॉ नाही समजणार, जर तुम्हाला नियम नाही करणार, तर पाप काय समजणार नाही. बरोबर आहे, असंच आहे. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. आणि हेच पॉल काय करतो? रोमच्या मंडळीला सांगतो. पहा काय लिहिलेलं आहे, रोम करासपत्र, तुम्हाला कळेल बघा. रोम करासपत्र याचा 7वा अध्याय आणि वचन 7-8 तुम्हाला कळेल बघा. रोमन्स चॅप्टर 7 वर्स 7-8. कोणीतरी वाचा मोठ्यानं. तर मग तुम्हाला माहित आहे ना, पॉल काय करतो? अध्याय 3 पासून नुसते प्रश्न विचारतो. तर मग काय म्हणावे, तर मग काय, आता मी काय सांगू, हे स्टार्ट करत आहे तो, प्रश्न विचारून सुरुवात करतो. ओके, काय म्हणतो तो? तर मग आता आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. आता बघा, नियमशास्त्र पाप आहे का? म्हणजे नियम आहेत, पाप आहे का? हे नियमशास्त्र मूळ कोर जे आहे ते पाप आहे का? नियम, नियम पाप नाहीये. तर नियम काय आहेत बरं? बघा तो काय एक्सप्लेन करतो. बरोबर आहे, पापाची ओळख होण्याकरिता. काय होण्याकरिता? पापाची. आता हे मजेशीर आहे बरं का. देवाने नियम दिले म्हणजे पापाला नाव दिलं. खाली जर बघितलं तर तो एक्सप्लेन करतो. काय लिहिलं बघा, तो खालचं वचन काय लिहिलं समोर? बरोबर आहे, मला म्हणजे पापाची जाणीव नियमशास्त्राद्वारे
झालेली आहे, बाकीच्या कशानच झाली नसती. म्हणजे पुढे तो लोभ धरू नको, हे तर मला काय नसतं, लोभ काय मला समजलं नसतं. म्हणजे नियमांनी काय केलं, पापाला नाव दिलं. काय झालं, पापाला नाव मिळालं. आता अजून थोडस आपण आपला गंज थोडा हटवूया. ओके, अजून थोडासा विचार करा की मग अजून विचार करा की म्हणजे ही आज्ञा देण्यामागे देवाला काय साध्य करायचं होतं. थोडासा अजून विचार करा. बरोबर आहे की पापाला नाव मिळालं म्हणजे मला समजलं की हे पाप आहे. म्हणजे काय, मनुष्य कोण आहे, मनुष्याला हे देणं का गरजेचं होतं, मनुष्य कोण आहे, मनुष्याला हे देणं का आवश्यक होतं. ऍब्सोल्युटली तो कोण आहे, तो पापी आहे. मनुष्य कोण आहे, मनुष्य पापी आहे. पापी आहे म्हणजे काय, तो काय करतो, पापी आहे म्हणजे तो काय करतो, तो पाप करतो. तो पापी आहे म्हणजे काय करतो, मोठ्यानं बोला, पापी आहे म्हणजे चूक करतो, नाही पाप करतो. चुकत नाही तो पाप करतो. एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. ओके, जस्ट एस्टरडे मी आमच्या कॉटेज प्रेयर मीटिंग मध्ये सांगितलं. माझे 2 लहान मुलं आहेत. तुमच्याकडे लहान मुलं असतील, तुम्ही बघितलं, तुम्ही लहान मुलं, माझा मोठा मुलगा झाला ना, त्याला आम्ही कडेवर घेतलं, माझ्या बायकोने त्याला एकदा कडेवर घेतलं. 6 ते 8 महिन्याचा ते कालखंड होता. कडेवर घेतला आणि त्याला घेऊन फिरत होते. आणि त्यानं काय केलं, त्यानं हात घेतला आणि जोरात माझ्या बायकोच्या गालावर मारला, रप करून. ओके, आवाज आला, रप करून आवाज आला आणि तिच्याकडून हसला असा. तर मी बाजूला होतो. तुम्हाला काय वाटतं मी काय केलं असेल, बाबू असं नाही करायचं. नाही, मी ज्या फोर्सनं त्यानं मारला ना, त्याच्या डबल फोर्सनी त्या बाळाला मी तेवढ्याच हातावर जोरात मारला. त्याचा हात असा थरथर 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 करत होता. त्याला 2 मिनिट कळालं नाही काय होतं. पण त्याच्या नंतर ना त्यानं नाही केलं तसं. सेम गोष्ट माझ्या छोट्या बाळाचं झाली. ज्यावेळेस तो त्याच वयाचा झाला, त्यानं मला मारली, सेम रिप्लाय मी त्याला केला. तर मला माहिती आहे त्यांना काय वाटतं, त्यांना वाटतं हा गेम आहे. गेम काय माहिती आहे का, मी मम्माला जोरात मारणार, मम्मा माझा हात पकडणार. मम्मा काय करणार, मम्मा हात पकडणार, मग मी हसणार, मग मी परत हात सोडला, मला परत मम्माला मारायचं. मग नको करू, मला वाटतं हा गेम आहे. त्याला काय वाटतं, हा काय, हा खेळ आहे. तुम्हाला हा खेळ नाहीये, हा मूळ पातकी स्वभाव आहे. हे काय, हे मूळ पातकी स्वभाव आहे, तो जो आतमध्ये आहे. यू कॅनॉट रेसिस्ट दॅट. मूळ पाप आहे आतमध्ये. त्याला शिकवावं नाही लागत पाप कर म्हणून, कारण का तो काय आहे, तो पापी आहे. आदामाने हवेद्वारे माणसामध्ये काय घुसलंय, माणसामध्ये पाप घुसलंय आणि तो पाप करायलाच धावतो. पापाला काय मिळालं, पापाला नाव मिळालं. तो मूळतः पापी आहे. त्याचे प्राथमिक विचार पापी आहेत. तो विकला गेलाय पापाला आदामाद्वारे. तुम्ही विचार करा, आपसुक त्या आदामाचा प्रतिसाद काय पापाला, आपसुकपणे काय प्रतिसाद आहे, नग्न आहे. प्रतिसाद काय, ओय नग्न आहे, काय करावं, ओ चला आपण ना अंजिराची पानं घेऊ. त्याचा प्रतिसाद आहे पापाला. पापाला प्रतिसाद काय, ओ मी नग्न आहे, अरे हवा तू पण नग्न आहेस, चल आपण एक काम करू, आपण अंजिराची पानं करू, कटी वेस्टर्न करू आणि लावून घेऊ आणि काय करू आणि लपूया. पापाचा प्रतिसाद आहे त्याचा. या त्याच्या जर्नीमध्ये, या त्याच्या पापानंतरच्या जर्नी तो काय करत आहे, पाप झालंय आणि तो आपसूकपणे ही कृती करत आहे पापामध्ये. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही आणि मी जर आदामाच्या ठिकाणी असतो तर आपण काय करायला पाहिजे होतं की आमच्याकडे पाप झालं. ओके, त्यांनी नग्नता झाकली, चांगलं केलं की वाईट केलं? ते नग्न होते, ते झाकलं, चांगलं केलं की वाईट केलं? काय वाटतं? मूळ पापी स्वभाव, मूळ पापी स्वभाव आहे. चांगलं केलं की वाईट केलं? चांगलं केलं,
नग्नता झाकली. देवाला त्यांची नग्नता नवीन होती का? ओ वाव, तुम्ही लोक नग्न आहे, मला माहितच नव्हतं. देवाला त्यांची नग्नता नवीन होती का? नाही. देव त्यांना रोज भेटत होता, ते नग्न होते. त्यांनी चांगलं काय केलं असतं माहित आहे का? ते आहे तसे देवाजवळ गेले असते आणि त्याला समर्पित झाले असते की प्रभू आम्ही पाप केलेलं आहे. किती अद्भुत असते. पण मुळात मनुष्य पातकी, त्याचा प्रतिसाद काय? ओ नग्न आहे, चला अंजिराची पानं करा, लपून पण राहायचंय. प्लॅन्स पाहतो, योजना पाहा त्याच्या, कारण तो मुळात पापी, मुळात पातकी. त्याची कृती पापाकडेच धावते, त्याची कृती पापाकडेच धावते. तो पापच करायला धावतो आणि त्याने तसंच केलं का? ऍब्सोल्युटली तसं केलं. परिणाम काय? श्राप. नियम देण्यामागे उद्देश काय आहे? की बघ बाबा, तू मूळचा पातकी आहेस आणि पहा, जर तुला माझ्याप्रमाणे पवित्रता प्राप्त करून घ्यायची आहे तर ही नियमावली आहे आणि ह्या नियमावलीमध्ये तुला बसायला पाहिजे. मग तो पण मनुष्य ना, मुळात पापी, त्या नियमांकडे बघितलं, चांगले नियम आहेत, छान आहेत, मी प्रयत्न करेन, पण आता कर्मांद्वारे. मी प्रयत्न करेन पण कसे? कर्मांद्वारे. रोमकरासपत्र 9व्या अध्यायामध्ये पॉल असं म्हणतो की ते नियमाप्रत पण येऊन पोहोचत नाहीत. कुठे येऊन नाही पोहोचत? नियमाप्रत पण येऊन नाही पोहोचत. अरे मला हे करायचंय, पण ते नियमाप्रत तरी यायला पाहिजे. ओ नाही, ते होतच नाही माणसाला. अरे मग कोण नियम पूर्ण करेल? कुणाला शक्य आहे नियम पूर्ण करायला? एक पण नाही. मग हे कुणामध्ये पूर्ण होतात? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला काय वाटतं मी नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ रद्द करायला आलोय? बोलतो नाही, मी पूर्ण करायला आलोय. ते सर्व कुणामध्ये पूर्ण होतात? मज मध्ये पूर्ण होतात. कुणी पूर्ण केले? त्यानं पूर्ण केले, येशू ख्रिस्तानं पूर्ण केले. कुणासाठी केले? तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि मग पूर्ण केले एवढंच नाही, तर यानंतर प्राप्त होणारं जे नीतिमत्व होतं ते कुणाला प्राप्त झालं? ख्रिस्ताला. आणि तुम्ही आणि मी नियमाप्रत पण येऊन पोहोचत नाही. कारण का? मूळचा पापी. या नियमांकडे जरी पाहिलं आणि आम्हाला वाटतं की कर्मांनी कार्य होईल म्हणून आम्ही त्याच्या मागे लागतो, पण नाही मिळत, नाही होत. मग येशू ख्रिस्त म्हटला, थांबा, तुम्हाला मी ग्रेट एक्सचेंज शिकवतो. ग्रेट एक्सचेंज काय आहे? की मी तुमची पातक मजवर घेतो आणि जे माझं नीतिमत्व आहे ते मी तुम्हाला देतो. कसं काय? कृपेद्वारे. आणि ही सुवार्ता कृपेद्वारे तारण. हा वंडरफुल, किती जबरदस्त आपल्या संधी ही गोष्ट घडली. काय? की कृपेद्वारे तारण आपल्याला मिळालं. आणि आपण कुठले? बाहेरचे, इस्रायला बाहेरचे. आपल्याला तारण कसं मिळालं? कृपेद्वारे. बाय ग्रेस यू हॅव बीन सेव्ड. आपण त्याबद्दल देवाला धन्यवाद दिला पाहिजे. नियम का दिले? अहो नियम यासाठी दिले की तुम्हाला आणि मला कळावं की आपण चांगलं काहीच योजू शकत नाही. नियम यासाठी दिले की देवाची पवित्रता तुम्हाला आणि मला कळावी, समजावी. प्रारंभापासून तो म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. माझी पवित्रता पहा अशी आहे. आणि ज्यावेळेस मनुष्याने त्या आज्ञेकडे पाहिलं ते म्हणते अरे कोण हे पाळू शकेल? अच्छा, कोण पाळू शकत नाही. मग आम्ही काय करतो? त्या आज्ञेमध्ये भर टाकतो कर्मांची आणि मग आज्ञेमध्ये भर टाकायला सुरुवात केली. येशू ख्रिस्त ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो एकदम रागाने लोकांकडे बघतो आणि शास्त्राने तो म्हणतो अरे सापाच्या पिल्लांनो, तुम्ही माझ्या लोकांना बडीशेपेचा दशांश पण द्यायला सांगा लागलाय. किती दुर्दशा आहे तुमची. तुम्ही काय करायला लागलाय? तुम्ही आज्ञा अजून स्क्वीज करायला लागलाय.
तुम्ही लोकांना कर्मांकडे घेऊन चाललेला आहात, सुवार्थेपासून एकदम लांब. लोक सुवार्थेपासून एकदम दूर. आणि ज्या वेळेस पॉल ही गोष्ट गलतीकरास पत्रामधलं गलतीच्या लोकांकडे बघतो, परराष्ट्रीयांमध्ये बघतो की हे लोक चोरून खोटे बंधू ज्यावेळेस आत येतात, हे आल्यानंतर कृती काय करतात. अच्छा, कोण आलेला? पॉल. प्रेषित थोडी आहे. कोण आलेला? पॉल. म्हणतो कृपेनं तुमचं तारण आहे. तो पॉल म्हणतो अरे चल, आम्ही आहो त्या 12 मधला जो मोठा, कोण? आहो पेत्र, त्याच्या चर्चचे लोक आहे आम्ही. काय बोलतो हा पॉल? हा थोडी तो 12 मधला आहे. नाही नाही नाही, हा प्रेषित नव्हे. म्हणून पॉल स्टार्टिंग पासून काय म्हणतो? अहो मी प्रेषित पॉल, अहो मी प्रेषित पॉल. मी मनुष्याद्वारे नाही, मला डायरेक्ट ख्रिस्ताने प्रेषित केलेलं आहे. मला त्यानं प्रगटीकरण केलेलं आहे. मला त्यानं शिकवलेलं आहे. त्या 12 जणांसारखं नाही. मला त्यानं डायरेक्ट सांगितलेलं आहे, डायरेक्ट प्रगटीकरण. अहो 3 वर्ष अरबस्थानात होतो मी तिथं राहिलेलो आहे, तिथं शिकलेलो आहे. सगळं मला तिथून प्राप्त झालेलं आहे. म्हणून तो म्हणतो पहा प्रभू बोलण्याचं भ्रष्टीकरण. तो म्हणतो अहो जे मला प्रभूपासून प्राप्त झाले तेच मी तुम्हाला सांगितले की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, म्हटले हे माझे शरीर आहे. अहो हे कोण बोललं? येशू. कुठं बोलला? शेवटल्या प्रभोजनाच्या वेळेस. पॉल होता का? नाही. पॉल म्हणतो मला प्रगट केलं त्यानं हे मला सांगितलं. आणि मग करीनच्या लोकांना म्हणतो हे पहा भ्रष्टीकरण असं झालेलं आहे त्यावेळेस. He knows each and everything about Lord Jesus Christ. सगळं प्रगट झालेलं आहे, सगळं एक्सप्लेन झालेलं आहे. किती जबरदस्त आहे, किती सुंदर आहे. आणि पॉल म्हणतो हे खोटे बंधू आले आणि यांनी तुम्हाला फसवलं. हे तुम्हाला म्हटले की सुनता करून घ्या आणि तुम्ही केली. तुमच्यातल्या अनेक जणांनी सुनता केली. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? पहा पुढे तो काय म्हणतो. असं झालेलं आहे. मग प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय आणि वचन 6 पासून पुढं बघा काय झालं. मग प्रेषित व वडील वर्ग या गोष्टींविषयी विचार करायला जमले तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला. आता पुन्हा प्रेषित पेत्र जो आहे, ज्याला आपण पीटर असं म्हणतो, हा पास्टर उभा राहिला. आणि पास्टर उभा राहून त्या ठिकाणी तो म्हणला थांबा, आता मला बोलायचंय. वादविवाद चालू आहे, गोंधळ चालू आहे यरूशलेममध्ये. कुणावर चालू आहे? की सुनता विदेशांची करायची की नाही करायची. इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांना मी सांगतो की आपण ह्या लोकांना थँक्यू म्हटलं पाहिजे त्यावेळेस, कारण त्यांनी हा निर्णय घेतला नसता आपल्याला पण सुनता करावी लागली असती. आजकाल अनेक मंडळांचे लोक आहेत ना, यरूशलेमला जातात आणि सुनता करून येतात. पाणी वगैरे घेऊन येतात, नवीन बाप्तिस्मा घेऊन येतात, तिकडून दगड वगैरे आणतात तिथून. त्यांना वाटतं पवित्र भूमीतून आम्ही काहीतरी आणतोय. काहीतरी विचित्र प्रकार चालू आहेत माहिती आहे की तुम्हाला. हे सर्रास तुम्हाला मंडळांमध्ये दिसतं. कधी कधी तिथून द्राक्षारस आणण्यात येतो, अनाउन्समेंट करण्यात येते चर्चमध्ये, पुढच्या रविवारी यरूशलेमवरून आणलेला द्राक्षारसाचं प्रभुभोजन आहे, सर्वांनी या. लोकांना वाटतं ते घेतल्यावर आम्ही डायरेक्ट स्वर्गात आहे. खूप मजेशीर गोष्टी घडतायत माहिती आहे मंडळांमध्ये आजकाल. ते ऐकायला पण एकदम मजेशीर वाटतं, पण तेवढाच राग पण येतो की मंडळात चालल्यात कुठं नेमक्या. मंडळामध्ये नेमकं घडत काय आहे? सत्यापासून, सुवार्तेपासून खूप दूर चाललेले आहेत. पहा या ठिकाणी काय होतं. बंधुजन हो, तुम्हास ठाऊक आहे. ओके, पेत्र भाषणाला उभा राहिलाय. बंधुजन हो, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या मुखाने विदेशी लोकांनी सुवार्थ ऐकून विश्वास धरावा म्हणून आरंभीच्या दिवसापासून तुम्हामध्ये देवाने निवड केली. तुम्हाला माहित आहे हे भाषण काय आहे? हे भाषण फार जबरदस्त आहे. मी तुम्हाला एक अभ्यास देतो बघा, किती मजेशीर आहे बघा. हे जे आहे ना, हे जे शिक्षण आहे, तुम्ही जर अध्याय प्रेषितांची कृती अध्याय 1 पासून जर 9 पर्यंत जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त एकच हिरो दिसतो आणि तो आहे पेत्र. ओके, तुम्हाला फक्त पेत्र 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 दिसतो. ऍज सून ऍज देवबाप त्याला दर्शन देतो पुढील अध्यायांमध्ये, आणि त्याला दर्शन देऊन म्हणतो की ही प्लेट खाली सोडलेली आहे, ह्यातले जनावर मारून खाऊन टाक.
पेत्र म्हणतो नाही, हे अशुद्ध आहे आणि मी तर यहुदी आहे, मी पवित्र आहे, मी अतिशय असे घाणेरडे प्राणी कधी खाल्लेले नाहीत, मी नाही खाणार. आणि प्रभू त्याला म्हणतो मारून खा, नाही खात तो. त्यानंतर कर्नेलियसच्या घरी जायचं असतं, तिथे गेल्यावर पण भाषण देतो, म्हणतो की पहा मी झोपलेलो होतो, त्या ठिकाणी असं असं झालं आणि पहा प्लेट उतरली, मला म्हटलं की मारून खा, मी कधी अशुद्ध प्राणी खाल्ले नाहीत. मी प्रभूला म्हटलं, ती वर गेली खाली आली, वर गेली खाली आली, 3दा असं झालं. आणि लगेच मला सांगण्यात आलं की पहा कर्नेलियसच्या घरून कोणीतरी येत आहे, त्याच्या संग तू जा, पहा मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मला आता आश्चर्य वाटत आहे, मी इथं का आलेलो आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे की अमुक अमुक गोष्ट माहिती घडलेली आहे. त्याला तिथं सांगितलेलं आहे की जाऊन सुवार्ता सांग. आणि हा काय करत आहे, मी तुम्हाला पान पलटा बरं, प्रेषितांची कृत्ये 2 पान पलटा तुम्हाला दिसेल बघा. अध्याय 10 आणि वचन 34. त्याचा ब्लॅक मथळा बघा बरं, काय काळा मथळावरती आहे बघा. काय दिसतं तुम्हाला? त्यानं काय दिलं त्या ठिकाणी? त्यानं भाषण दिलंय. काय दिलंय? तिथे तो भाषण देत आहे आणि तो भाषण कंटिन्यू देत आहे. आणि बघा काय झालं एक्झॅक्टली, तो भाषण देत आहे, भाषण देत आहे, भाषण देत आहे आणि 44वं वचन तुम्हाला दिसतं. ओके, काय दिसत आहे 44 वचनामध्ये? काय वाचा बरं, काय लिहिलंय त्या ठिकाणी? नाही नाही, वचन वचन वाचा, स्टार्ट करा. काय पेत्राचं, तुम्ही बघितलं काय झालंय? म्हणजे पेत्राचं भाषण चालू आहे. तर समजा इथं मी बोलत आहे, भाषण देत आहे, ओके, मी तुम्हाला सांगत आहे असं, आणि अचानक काहीतरी अशी घटना घडते जी अनपेक्षित आहे. मी काय करत आहे, छान भाषण द्यायला लागलं आणि अचानक मध्ये एखादा व्यक्ती येतो आणि माझ्या भाषणामध्ये इंटरप्ट करतो. काय बोलायला बाबा, बाजूला हो, मला ताबा घेऊ दे. तुम्हाला माहित आहे बिलकुल असं घडलंय. पेत्राचे भाषण चालू आहे, इतक्यात तो भाषण देतच आहे. आणि कारण त्याला काय बोलायचं आहे, त्याला सुवार्ता सांगायची आहे. त्यानं कोणता शब्द उच्चारलाय बघा, ह्याच्या अगोदरचा एक शब्द उच्चारलाय. कारण काय माहित आहे, तो ऍग्रीच नाहीये की हेलेनियांना सुवार्ता सांगायची. ही इज नॉट अट ऑल कन्व्हिन्स्ड की हेलेनियांकडे सुवार्ता जायला पाहिजे, परराष्ट्रीयांकडे सुवार्ता जायला पाहिजे. नॉट कन्व्हिन्स्ड. तो म्हणजे नाही, सुवार्ता कशी जाईल हेलेनियांकडे. मी असं नाही म्हणत आहे की तो विलन आहे बरं का, मी तुम्हाला सांगत आहे ही इज नॉट कन्व्हिन्स्ड. कारण त्यानं आतापर्यंत हे ऐकलंय की मसाया येणार आहे आणि तो आमच्यासाठी आहे, आणि प्रभू मला अशुद्ध प्राणी पण मारून खायला सांगायला. तो खूप कन्फ्युज आहे, त्याला समजत आहे काय होत आहे. कारण प्रेषितांची कृत्ये लक्षात घ्या बरं का, हे ट्रान्झिशन आहे. ओके, यहुद्यांपासून परराष्ट्रीयांकडे हे ट्रान्झिशन आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण ह्या प्रेषितांच्या कृत्याकडे बघतो त्याच दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं. कारण त्यांना ही माहित नाही की पवित्र आत्मा नेमका कसा घेऊन चाललाय त्यांना. दे आर जस्ट वॉचिंग की आम्हाला पवित्र आत्मा कसा नेत आहे, तसे ते नेत आहेत. दे आर मुव्हिंग. ते स्वतः मूव्ह होत आहेत, ते स्वतः कन्फ्युज आहेत. म्हणून ह्याच्यामध्ये कोणी विलन नाहीये की हो पेत्र असं केलास काय, आमच्याकडे आला नाहीस तू, तुला बघतो थांब, आमचा तर हिरो पॉलच आहे, असं नाहीये. ते स्वतः कन्फ्युज आहेत. त्यांना देवाचा आत्मा जसा मार्गदर्शन करत आहे तसे ते मूव्ह आउट होत आहेत. आणि हा पेत्र जो आहे तो सेम गोष्ट होत आहे. त्याला कळत नाहीये की काय होत आहे, कारण तो ऑलरेडी हेजिटेट करत आहे कर्नेलियसकडे जायला. तो म्हणतो की नाही, मला जायचं नाही, मी यहुदी आहे. अरे ते परराष्ट्रीय आहेत, मी कसं जाऊ? ते किती अशुद्ध खातात, मी ते कधीच खाल्लं नाहीये, मी कसं खाऊ शकतो? आणि त्यांना मी सुवार्ता काय सांगायची आहे. पण प्रभू आता मला म्हटलं म्हणून मी जातो. मग जाऊन काय करतो, एक काम करतो, नुसतं भाषण देतो. आणि प्रभूचा आत्मा म्हणतो की यार पेत्रा, मला वेळ नाहीये, तू चालू ठेव, माझं मी काम करतो. आणि आपण दिसतंय की हे जे ट्रान्झिशन आहे, हा जो संक्रमणाचा काळ आहे ना, हा एकदम ब्युटिफुल आहे, जबरदस्त आहे. आणि काय होत आहे बघा, अचानकपणे असं म्हणत आहे, तो बोलत आहे, असं म्हटलंय, तो बोलत आहे, इतक्यात बसल्या वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा आला. आणि मग पेत्र त्याच्यानंतर भाषण देत आहे. कुठे देते आता बघा, इथं परत येऊया आपण 15व्या अध्यायामध्ये. 15व्या अध्यायामध्ये आपण या ठिकाणी आलो, आपण दिसतं की पेत्र उभा राहिला आणि मग त्याला ते आठवलंय कर्नेलियसच्या घरी काय झालं.
आणि तो ते भाषण देते. भाषण काय देते बघा, तो असं म्हणतो, पहा बंधुजन हो, तुम्हाला ठाऊक आहे की माझ्या मुखाने विदेशी लोकांनी सुवार्ता ऐकून विश्वास धरावा म्हणून आरंभीच्या दिवसापासून तुम्हामध्ये देवाने निवड केली आणि अंतसाक्षी देवाने जसा आपणास तसा त्यास ही पवित्र आत्मा देऊन त्याविषयी साक्ष दिली. म्हणजे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला, जसा आपल्याला मिळाला तसा त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला, त्यांना साक्ष दिली. त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्याने त्यास व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. पेत्र आता म्हणत आहे, कोण? जो मेन पास्टर आहे तो म्हणतो डन. जसा आपल्याला पवित्र आत्मा मिळाला तसा त्यांना मिळालेला आहे, आपल्या त्याच्यामध्ये काही भेद नाही आता. आणि हाच त्यांचा काय होता? विरोध होता. गलती करास पत्रामध्ये ह्या लोकांनी येऊन बिलकुल हा घोळ घातलेला होता. आणि त्याच्यानंतरच हे गोंधळ जो आहे यरुशलेमेमधला तो या ठिकाणी चालू आहे. आणि पॉल काय म्हणतो, पेत्र काय म्हणतो बघा, असे असता जे जू आपले पूर्वज व आपणही व्हावयास समर्थ होतं. म्हणजे आज्ञा बरं का, नियमशास्त्र, आज्ञा. म्हणजे जे जू होतं, जे ओझं होतं, जे आपले पूर्वजही वाहण्यास सक्षम नव्हते. बघा असं म्हटलेलं आहे की ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? काय गरज आहे? आपणही सक्षम नाही ते जू वाहण्यास, ते नियम वाहण्यास. ख्रिस्तांना व्हायला म्हणून तो म्हणतो, अहो तुमचं जू जरासं ओझं दिसतं, माझं जू हलका आहे, माझं जू तुम्ही घ्या, तुमचं जू मला द्या. म्हणजे ते एवढं जड जू तुम्ही त्या आपल्या शिष्यांवर पण का लादताय? लादू नका, पेत्र सांगत आहे. पेत्र पुढे असं म्हणतो, तर मग जसे त्यांचे तसे आपलेही प्रभू येशू कृपेने तारण होईल असा आपला विश्वास आहे. तारण कसं आहे? फक्त येशूच्या कृपेने. पुढे काय लिहिलं बघा, तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्नबा व पॉल यांनी आपल्याद्वारे विदेशी लोकांमध्ये देवाने जी चिन्हे अद्भुते केली यांचे वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजन हो माझे ऐका, विदेशी लोकांतून आपण आपल्या नामाकरिता लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे. आणि त्यांच्याबरोबर संदेशांची उक्तीही मेळ बसतो. असे की आता जुन्या कराराचा मेळ घालण्यात आलेला आहे. प्रभूचा बंधू याकोब या ठिकाणी बोलत आहे आणि तो असं म्हणतो, यानंतर मी पुन्हा येईन व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन व त्याची मोडतोड पुन्हा उभारून नीट करेन, यासाठी की शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्राला त्याचे नाव दिले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्याच्या युगादी कालापासून माहित आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. यास तो माझे मत असे आहे की जे विदेशातून देवाकडे वळतात त्यास त्रास देऊ नये, तर त्यास असे लिहून पाठवावे की मूर्तीचे अमंगळपण, जार कर्म, गुदमरून मारलेले प्राणी व रक्त यापासून तुम्ही दूर राहावे. कारण प्राचीन काळापासून शब्दात दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून त्याची प्रसिद्धी करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत. असं याकोब प्रभूचा बंधू त्यांना तो सांगतो. आणि मग सुनतेला त्या ठिकाणी नकारण्यात येतं, शिक्षण देण्यात येतं. पॉल आणि बर्नबाला किती मोठं स्माईल आला असेल. ते म्हणले असतील, वाव आम्ही जिंकलो. ती तासाच उभा राहिला असेल. आता बोला, आता कसं वाटतंय? आता सगळे गोंधळ करून शांत बसले का? मी माग नाही हटलो. जे सांगण्यात आलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. आता पॉल जो आहे तो गलतीच्या मंडळीमध्ये काही गप बसत नाहीये. ही इज टेकिंग लेफ्ट अँड राईट, लेफ्ट अँड राईट. कारण का? डायरेक्ट त्याच्या प्रेषितपणावरच बोट ठेवलेलं होतं. कुणी? या खोट्या बंधूंनी. आणि तो चिडलेला आहे आणि तो आता गलतीच्या लोकांना पत्र लिहायला लागलाय. आणि पत्र लिहिताना तो म्हणतो, मी माणसांकडून नाही, कोण म्हटलं मी प्रेषित नाही. यांना लक्षात घ्या, जो अधिकार प्रभूनं त्याला दिलेला आहे ना, तो अधिकार माणसानं काढून घ्यावा ह्याला तो कधीच मान्य नाहीये. आणि तो अतिशय म्हणजे त्या गोष्टीला तो आवेशी आहे आणि त्या आवेशाला तो पत्र लिहित आहे. तो म्हणते की नाही, मनुष्यांकडून नाही, म्हणून मनुष्यांनी बोलू नये की मी कोण. आणि तो काय करत आहे? तो आता पुन्हा लिहित आहे बघा, 2रा अध्याय. आणि तो काय म्हणतो बघा, तो असं म्हणत आहे की चोरून आत आलेले खोटे बंधू कारण झाले, ते आम्हास दासपणात घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये जी आमची मोकळीक हेरावी म्हणून चोरून आत आले. त्यास आम्ही घटकभरही वश होऊन मान्य झालो नाही, यासाठी की सुवार्तेचे सत्य तुम्हाजवळ राहावे. म्हणजे घटकभरही वश झालो नाही, पण ते लोक येऊन तुम्हाला बोलले आणि तुम्ही वश झाले. हे कठीण आहे. आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट थोडी तुम्हाला अवघड जाईल आणि कठीण जाईल. ही गोष्ट काय बघा, की आज सुवार्तेवर हल्ला होत आहे का? आज सुवार्तेवर हल्ला होत आहे का? त्यावेळेस पॉल म्हणतो असे बहुत आहेत. आता तेवढेच आहेत की अति झालेले आहेत.
थोडस चेक करा. ओके, आता सुवार्तेचं एक्सप्लेनेशन काय जर असं बघा. करिंथ पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय याच्याकडे आपण जाऊया. पौलाची सुवार्ता नेमकी काय जर अशी बघूया. करिंथ पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय आपण बघणार आहे बरं का. पहिल्या अध्याय याचं 17वे वचन. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. करिंथ पत्र पहिला अध्याय 17वे वचन. वाचतं कोण मोठ्यानं? ओके, हा वाचा. हा ओके, त्यानं कशाला म्हणतो? मला कशाला पाठवलेलं आहे? मला सुवार्ता सांगायला पाठवलेलं आहे. पौलाला कशासाठी पाठवलं? सुवार्ता सांगण्यासाठी. आणि मग तो काय करत होता? गलती करायच्या लोकांमध्ये काय सांगत होता? सुवार्ता सांगत होता. तर तिसऱ्या चौथ्या वचनामध्ये तो काय म्हणतो खाली आल्यावर? गलती पत्रामध्ये पहिला अध्याय आठवलं तुम्हाला? मला आश्चर्य वाटते की तुम्ही इतक्या लवकर कुठे वळता? अन्य सुवार्थेकडे वळता. तो काय सांगत होता तिथं? पुन्हा सुवार्ता सांगत होता. म्हणजे त्याचं काम काय? सुवार्ता सांगणं. सुवार्ता काय बरं? मला जर तुम्ही सांगा बरं, सुवार्ता म्हणजे काय? ते म्हणतो सुवार्ता सुवार्ता आणि सुवार्ता मला सांगायचे. सुवार्ता म्हणजे काय? नाही, सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता चांगली वार्ता. चांगली वार्ता म्हणजे सुवार्ता. हे कन्फर्म आहात तुम्ही? सुवार्ता, चांगली वार्ता, बरोबर आहे का नाही? अच्छा, ठीक आहे. समजा चांगली वार्ता ना. ओके, आपण इथं बसलोय आणि इथून आहे ना एक गाडी चालली आहे. मग अशी ते थोडा आवाज करत गेले, तशाच प्रकारचा आवाज मोठा आहे आणि एक गाडी चालली आहे. त्या गाडीमध्ये ना असा अनाउन्समेंट होते, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, पहा आपल्या इथं कुणाला कॅन्सर झाला असेल, जर कुणाला कॅन्सर झाला असेल त्यांची मोफत ट्रीटमेंट करण्यात येईल. अमुक अमुक मोठं मोठं हॉस्पिटल XYZ नाव, आणि तिथून ते चालेल, मोफत ट्रीटमेंट होईल. ही कसली वार्ता आहे? ही वार्ता कसली आहे? अहो बोला, चांगली वार्ता आहे. मला तुमच्याशी मान खूप आवडते बरं का सगळ्यांची. चांगली वार्ता आहे ही. बरं, ही तुमच्यासाठी चांगली वार्ता आहे. अरे हा, हुशार आहे म्हणजे तुम्ही विचार करताय सगळेजण ना. ओके, मग ही कुणासाठी चांगली वार्ता आहे? कॅन्सर पेशंटसाठी. बरं, इथे बसलेला कोणी कॅन्सर एक पेशंट आहे, एक कॅन्सर पेशंट आहे, त्याच्यासाठी ही वार्ता कशी आहे? ही चांगली. म्हणजे त्याला काय समजायला पाहिजे? तो कोण आहे? मी कॅन्सर पेशंट आहे, माझ्यासाठी ही चांगली वार्ता आहे. बरोबर आहे. म्हणजे जो रोगी आहे, ओके, जो रोगी आहे, ज्याला रोग आहे, त्यासाठी ही कशी वार्ता आहे? एकदम चांगली वार्ता आहे. मग आपण जेव्हा सुवार्तेकडे बघतो, सुवार्ता कुणासाठी चांगली वार्ता आहे? रोगी. रोगी कशाचा रोगी येतो? पापाचा रोगी. कसला रोगी येतो? पापाचा रोगी. मग पापाचा जो रोगी आहे, जालीम औषध काय आहे बरं त्याला? पापाचा रोगी आहे, जालीम औषध काय? हा, बरोबर. जालीम औषध एकच आपण घेऊ, काय म्हणून? प्रभू येशू ख्रिस्त. जालीम औषध, बरोबर आहे. सुवार्ता काय? प्रभू येशू ख्रिस्त. सुवार्ता काय? प्रभू येशू ख्रिस्त. ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही बरं का. आता थोडस आपण पाहूया नीट. हा, लक्षात घ्या, इथं गोंधळ आहे खूप. खूप जास्त गोंधळ आहे. थोडस बघून घ्या पॉल काय म्हणत आहे करिंथच्या पत्रात. ओके, अध्याय 1 वचन 17 आपण वाचलं. ओके, हे कधीही ना लक्षात घ्या बरं का, पवित्र शास्त्र हे कधीही असं विभागामध्ये नव्हतं बरं का. समजत आहे तुम्हाला की पवित्र शास्त्र कधी असं विभागामध्ये नव्हतं. हे सरसकट आहे. कालांतरानं समजावं म्हणून ह्याच्यामध्ये अध्याय टाकले, ह्याच्यामध्ये वचनं टाकली. आता रिसेंटली ह्याच्यामध्ये हे काळे मथळे टाकले समजावे म्हणून. गॉट इट? हे विभाग माणसानं केले बरं का. हे विभाग आपण केले मनुष्याने. हे विभाग नव्हते, विभाग नंतर करण्यात आले. हा विभाग, हा विभाग. पण हे कसं? हे सरसकट होतं. पत्र कसं होतं? सरसकट. ओके, ग्रीक लिखाण कसं आहे? असं सरसकट आहे, पूर्ण लिहिलेलं आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण वाचतो ना,
तर आपण अच्छा हा पहिला बघतो दुसरा असं नाहीये बरं का. हे कसं आहे, हे सरसकट आहे. तर जेव्हा तुम्ही 17 वचन वाचलं ना, तर 17 वाचा लगेच 18 वाचा. बरं कोण वाचेल माझ्यासाठी? 17 वाचा पट करून आणि 18 वाचा. आधी पहिला हे वाचा, 17 वाचा. ओके, ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नाही, बरोबर आहे, सुवार्ता सांगावयास पाठवले. बघ म्हणजे सुवार्ता कुठली आहे? अरे हुशार झाले तुम्ही एका मिनिटात. सुवार्ता कुठली आहे? मग जालिम औषध काय? प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग फोकस कुठे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा? सुवार्ता कशाच्या केंद्रित आहे? ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या. सुवार्ता कुठे केंद्रित आहे? ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या. परत बोला, सुवार्ता कुठे केंद्रित आहे? हे विसरायचं नाही बरं का कुणी, कारण आता आपण पुढे जे चाललोय ना ते आपलं डोकं बनबनेल थोड्या वेळानं. सुवार्ता कुठे आहे? ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या. मग ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ कधी होतो? जेव्हा ती वाक्चातुर्याने सांगितली जाते. सुवार्ता कशी सांगितली जाते? वाक्चातुर्याने. आता मला हे सांगा बरं, वाक्चातुर्य म्हणजे काय? चालाकी. मग अजून दादा एक्सप्लेन करा बरं. चालाकी म्हणजे अजून वाक्चातुर्य, अजून चालाकी, अजून कसं तुम्हाला एक्सप्लेन करता येईल? विचार करा बरं. म्हणजे कसं सुवार्ता कशी व्यर्थ करण्यात येते? मनुष्याच्या बुद्धीने प्रगट करणं. बरं, म्हणजे अजून कसं मनुष्याच्या बुद्धी? अजून जरा सोपं, अजून सोपं करूया आपण. स्वतःचे शब्द टाकून मंच. ओके मंच बोलून अलंकार. म्हणजे एकदम चातुर्य, वाक, एकदम वाक बोलण्यामध्ये एकदम मोठे मोठे शब्द अलंकारिक रीतीने वगैरे. म्हणजे जे कधी आपण ऐकलं ना, मराठीमध्ये असं काही आहे काय आम्हाला माहित नाही. म्हणजे कदाचित वचनाचा अर्थ वेगळा आहे आणि त्याचं अर्थविवरण एकदम वेगळं करण्यात आलेलं आहे. अर्थविवरण कसं केलेलं आहे? एकदम वेगळं. गॉट इट? एकदम वेगळं. म्हणजे जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा एकदम विचित्र अर्थविवरण काय. बरं, अजून? बरोबर आहे, एकदम बोलण्याचं जे कौशल्य आहे, जे म्हणजे मजेशीर सांगतो बरं का तुम्हाला वाक्चातुर्य कसं आहे. आजकाल ना ते तुमच्या, मी आजकाल खूप बघतोय, ते एक बाई आहे कोणतरी स्वतःला पास्टर म्हणते, तिचं नाव मला माहित नाही. ती बोलताना नुसती ही, काय नाव आहे तिचं? ती जी कोण आहे तर ना, ती अशी करून म्हणे आणि लोक स्टेटस बघा काय मस्त बोलते. एक नंबरचा वचना आधारित ना बोलत जरा पण नाही, पण नुसतं ते स्माइल करून जे बोलणं आहे ना, ते लोकांना एवढं काही अट्रॅक्ट करायला. वाव, हे मजेशीर आहे, हे आमच्यासाठी आहे, ठेवा, घ्या. त्याला वचनाशी दूर दूर काहीच कनेक्शन नाही, लोकांना आवडा लागले. वा वा वा, ही बाई भारी आहे. कुठून आल्या माहित नाही, पण आजकाल खूप गाजा लागल्या. सकाळी उठलं, संध्याकाळी उठलं, ते फेसबुक बघितलं, ते इंस्टाग्राम बघितलं, सगळीकडे तीच दिसती बाई. कोणाचे स्टेटस बघितलं, तिचंच आहे काहीतरी. लोक अट्रॅक्ट व्हायला लागले. वाक्चातुर्य. आणि तुम्हाला माहिती, मला मजेशीर आमचे काही पोरं आहेत, ते मला ना व्हिडिओ, दादा हे ऐक असं, दादा हे ऐक, हे मजेशीर आहे. मग हे ऐक म्हटल्यावर काय येतं? मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो बरं का, ती अशी शब्दांना शब्द फिरवून अशी बोलत, मग ह्याला ते त्याला ते, मग काहीतरी होतं ते. तुला आठवतं काय होतं ते? लग्नाविषयी काहीतरी होतं ते, आणि त्याच्यावर ती शब्दाला शब्द, शब्दाला शब्द, आणि ना ती बोलत असं वाटत बोलो, पण अजिबात वाचनाचा संदर्भ नाही त्याला, काहीच नाही. लोकांना आवडते, लोकांना छान वाटते, लोक आकर्षित होत आहेत. काय आहे? वाक्चातुर्य. वधस्तंभ नाहीये, पण मला मनाला बरं वाटतंय ना, मला मनाला चांगलं वाटतंय ना, मग ते मी ऐकणार. पॉल म्हणतो सुवार्ता वाक्चातुर्याने व्यर्थ होऊ नये. लक्षात घ्या, सुवार्ता वाक्चातुर्याने व्यर्थ होऊ नये. म्हणजे ही भीती आहे की वाक्चातुर्याने सुवार्ता व्यर्थ होते. तुम्ही जे बसलेले आहात, तुम्ही म्हणाल की
नाही बाबा, आम्ही तर अन्य सुवार्थे का जात पण नाही. मी तुम्हाला परत आठवण करून देतो, गलतिया प्रांतामध्ये पॉल, बर्नबा या लोकांनी 3 वर्ष पर्सनली सेवा केली आहे. पास्टर पॉल स्वतः त्या ठिकाणी आहे, स्वतः शिक्षण देत आहे. आणि जेव्हा टर्नआउट होतो आणि एक खोटे बंधू शिरतात, ते क्लेपा बरोबर आहे, बरोबर नाही, कुठे येते ते चाबर मुंबईवरून काही बोलतो, हे भारी आहे, हे मस्त आहे घ्या. आणि मुळात पापी स्वभाव, आपण आकर्षित होत आहे, तिकडे जात आहे, बरं वाटायला लागलं. पॉला सांगते असं झालं का? हो. म्हणून तो चिडला. तर म्हणतात, अरे काय लावलंय तुम्ही लोकांनी? आम्ही टर्नआउट झालो, आलो, बघितलं, सुंदर करून घेतली. कसं काय शक्य आहे? मला आश्चर्य वाटतं की तुम्ही इतक्या लवकर अन्य सुवार्थेकडे कसे वळाला. हे कसं काय करता तुम्ही लोक? तुम्हाला कसं शक्य आहे? त्यानं मी तुम्हाला, माझी विनंती आहे, अजिबात कधी मूर्खासारखं काही करू नका, कधीच करू नका. प्रत्येक गोष्टीची चाचपडणी करा. 1 योहान 4 अध्याय 1 वचन, प्रत्येक आत्म्याचा स्वीकार करू नका. पॉल तेव्हा म्हणतो की असे बहुत आहेत, 2000 वर्षापूर्वी बोललाय बहुत आहेत, आता किती असतील? शोधावं लागतं असं कोण आहे का बाबा खरं. डोळे बंद करून तर कधीच फॉलो करू नका. प्रत्येक आत्मा जो आहे तपासून बघा, आणि त्यासाठी तुमची प्रौढता असणं गरजेचं आहे. तो बघा, वाक्चातुर्य, तो असं म्हणतो, म्हणून मला वाक्चातुर्याने ती सांगाव्यास पाठवले नाही. हेच वचन अध्याय 2 वचन आणि 1, अध्याय 2 वचन 1 बघा बरं, लगेच पट करून तिथं, बंधुजन हो, मी तुम्हाकडे आलो ते वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे गुण तुम्हाला सांगाव्यास आलो असे नाही. मी वक्तृत्व घेऊन आलो नाही किंवा ज्ञान घेऊन आलो नाही म्हणतो तो. म्हणतो ह्याला वर ठेवतो वधस्तंभ. मला माहित आहे तुमच्यातले खूप सारे जण असे असतात, नाही हो तो लय भारी आहे, तो आहे ना, तो लय भारी आहे, मस्त आहे, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, तो सामर्थ्यानं भरलेला एकदम भारी आहे, सामर्थ्य. तुम्हाला माहित आहे सामर्थ्य कुठं आहे? अगेन व्हॉट सी बायबल सेज, खाली बघा काय लिहिलंय. जर तुम्ही अध्याय 1 आणि वचन 18 लगेच बघा काय लिहिलंय. तो म्हणतो, म्हणून वाक्चातुर्याने ती सांगाव्यास पाठवले नाही, कारण तुम्ही म्हटलं काय म्हटलं, ती मला वाक्चातुर्याने सांगाव्यास पाठवलं नाही, कारण मला का वाक्चातुर्याने सांगायला पाठवलं नाही माहित आहे का? मग म्हणतो का बरं? मी सांगतो ना कारण. पॉल म्हणतो, मी तुम्हाला सांगतो ना कारण, मी वाक्चातुर्याने का नाही सांगत. तुम्हाला मी बोलतो ना, मी ज्ञानाच्या श्रेष्ठतेने का नाही सांगत. तुम्हाला मी सांगतो ना, मी वाक्चातुर्याने का नाही आलो. मी तुम्हाला हे सांगतो ना. सांगतो काय? तो काय म्हणतो बघा, कारण ज्यांचा नाश होत आहे. मी तुम्हाला म्हटलं बघा, इथून गाडी चालली आणि ओरडत चालली आहे, ओ कॅन्सरच्या पेशंट साठी फ्री ट्रीटमेंट मिळणार आहे. आणि तुम्ही म्हणता चांगली वार्ता आहे. चांगली वार्ता कुणासाठी आहे? जो रोगी आहे त्यासाठी आहे. सुवार्ता कुणासाठी आहे? जो रोगी आहे त्यासाठी आहे. रोग काय? पापाचा रोग. सुवार्ता काय? ज्यांचा नाश होत आहे. सुवार्ता कुणासाठी आहे? ज्यांचा नाश होत आहे. आपण सर्वजण नाशाकडे जाणार आहे. आपण सर्वजण देवाच्या क्रोधाखाली असणारे. आपली अवस्था काय? मरावच. म्हणून पुन्हा माझा प्रश्न लक्षात घ्या, देवानं आज्ञा का दिल्या? कारण हे होतं की तू मरायला पाहिजे बरं का रे. आदामा, तुझ्यापासून जी संतती झाली ना, सगळ्यांनी मरायला पाहिजे. कारण का? बाबा मी खूप पवित्र आहे. मी काय? मी खूप पवित्र आहे. म्हणून तू असं म्हणायला नको की मी तुझ्यावर अन्याय करतोय, तुला मारत आहे म्हणून. म्हणून लक्षात घे, हे बघ हे नियम आहेत. तू बसतोस काय त्यामध्ये? प्रभू आम्ही नाही बसत. ओ ठीक आहे, पण काय माहितीये का, माझी गुणवैशिष्ट्य पण तशीच आहेत. मग मी जसा न्यायी आहे ना, तसा मी प्रीतीने पण भरलेला आहे.
जसा मी क्रोधी आहे ना, तसा माझ्यामध्ये दयाळूपणा पण आहे. जसा मी माझा अग्नी तुझ्यावर टाकतो ना, तसं मी करुणेनं जवळ पण घेतो. मग एक काम करतो बघा, मी ऑलरेडी ठरवलेलं आहे की मी तुझा नाश करणार, पण तुझ्यामधून काही लोकांना मी निवडणार. पण निवडणार कसं? माझ्या गौरवासाठी. मग कोण पाठवणार? माझा एकुलता एक पुत्र, तो तुमची रेमेडी होईल, तो तुमचं तारण करेल. वाव, ही सुवार्थ आहे, हीच अद्भुत सुवार्थ आहे की आमचं तारण, विदेशांमधून तारण. अरे वाव, विदेशांचंही तारण होणार आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. मग पौल या ठिकाणी म्हणतोय, कारण ज्यांचा नाश होत आहे. हो प्रभू, आम्ही तेच होतो. आमचा नाश होणं आवश्यक होतं, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाचे शिक्षण मूर्खपण आहे, पण ज्यास तारण प्राप्त होत आहे. ओ, बघितलं का? ज्यांना तारण प्राप्त होणार आहे. आम्हाला काय होणार? आम्हाला तारण प्राप्ती. मग काय मिळणार आहे? ओ वाव, काय होत आहे? तारण. त्यांना हे सामर्थ्य आहे. सामर्थ्य काय? सामर्थ्य ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी आहात, मगाशी मी तुम्हाला म्हटलं, आपण असं म्हणतो बघा, ओ ह्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. तुम्हाला माहिती आहे सामर्थ्य कुणामध्ये? सामर्थ्य ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये, कुठल्याही माणसामध्ये नाहीये. ज्या व्यक्तीकडं ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे ना, त्याच्यामध्येच सामर्थ्य. कारण सामर्थ्य ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे, दुसरं काहीच नाही.